पियुष बिझनेस प्लॅन मध्ये जर एक गोष्ट बघितली, आज खरंच आपल्या बिझनेसला सगळीकडून एक चांगलं नाव म्हणा, लोकांचा चांगला प्रतिसाद, आज सगळेजण पॉझिटिव्हली आज प्रत्युषकडे बघतायत. बरेच जण प्रत्युष व्यवसायामध्ये येत आहेत, बरेच जणांना प्रत्युष जॉईनिंग केल्यानंतर काही अडचणी येत आहेत, काही लोकांना त्या गोष्टीचं नॉलेज नसल्यामुळे त्यांना फेल्युअर येत आहे. पण या सगळ्या गोष्टीमध्ये जर बघितलं, जे टिकतायत ते विजेते होत आहेत. आणि मी आज परत एकदा, कारण मला असं वाटतं, कारण जवळपास 2,500 लोक पूर्ण महाराष्ट्रातून आणि भारतातून मला ऐकतात, तर मला असं वाटतं थोडंसा बेसिक तरी त्यांना आयडिया या व्यवसायाबद्दल मला द्यायची आहे. आणि गाईज, आज मी सगळ्यांना सांगेल की डायरी पेन घेऊन बसा. आज तुम्हाला मी असल्या खतरनाक ट्रिक्स देणार आहे व्यवसायाच्या, सेल्स या इंडस्ट्री मधल्या तुम्हाला इतक्या जबरदस्त आयडियाज देणार आहे. आई शपथ तुम्हाला सांगतो, आज जर मीटिंग तुम्ही 100% जर दिली, 100% आजची मीटिंग केली, तर तुम्हाला इतक्या आयडिया मिळणार आहेत आज व्यवसायामध्ये की तुम्ही धिंगाणा घालू शकता पुढच्या या 5-6 महिन्यामध्ये. गाईज, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की हा व्यवसाय, जेव्हा तुम्ही या व्यवसायात जॉईन झाला, तुम्हाला व्यवसायामध्ये जॉईन होत असताना तुम्ही आज सो एक बेसिक पॅकेज घेऊन जॉईन होता. खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये क्वेरीज असतात, अरे आम्ही प्रत्युषला जॉईन केलंय. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एक व्यवसायामध्ये जॉईनिंग करत असताना 1999 ही रजिस्ट्रेशन अमाऊंट आहे. आज तुम्हाला सगळ्या गोष्टी एका प्लॅटफॉर्मवरती द्यायच्या आहेत. आज तुम्हाला एका प्लॅटफॉर्मवरती जर बघितलं तर तुम्हाला म्हणजे एक गोष्ट समजून घ्या, तुम्हाला आज सर्व्हिस द्यायची आहे, तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे, तुम्हाला सिस्टम द्यायची आहे, तुम्हाला एज्युकेशन द्यायचं आहे, तुम्हाला सपोर्ट करायचं आहे, तुम्हाला मोटिवेट करायचं आहे. तुमच्या हवा निघत असतं, त्या हवा सारखी कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर लीडर लोकांना भरावं लागते. सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, कारण व्यवसायामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट असते ती म्हणजे त्या व्यवसायात टिकवून ठेवणं. आणि टिकून ठेवण्याचं काम आज प्रत्युष करतं. मला खूप गोष्टी, मला एका गोष्टीचा आनंद आहे. मला आमचे काही स्टोर ओनर काल सांगत होते की सर, बरेच डिस्ट्रीब्युटर प्रत्युषमध्ये येतात, प्रत्युषमध्ये आल्यानंतर प्रत्युषकडनं सगळं शिकतात, प्रत्युषची होम शॉपिंग घेतात, होम शॉपिंग घेतल्यानंतर त्यांना बिझनेस कळतो, बिझनेस कळल्यानंतर बाहेरचे गल्ली पकडतात. मी त्यांना सांगतो, दिल्या घरी सुखी राहा, जिथं जाईल तिथं जाईल. आपल्या बापाचं काय चाललंय, काही प्रॉब्लेम नाही. कोणी आपल्याकडे आलं, तो आपल्याकडनं शिकून गेला. शाळेतून पोरग कॉलेजला जाणार आहे, कॉलेज नंतर तो आज डिग्री घेणार आहे, डिग्री घेऊन लग्न करणार आहे, लग्न केल्यावर त्याचा संसार करणार आहे. आज प्रत्येक जणांनी आपल्यासोबत शेवटपर्यंत राहावं असं काही कुठल्याही प्रकारचं लोकशाहीमध्ये लिहिलेलं नाहीये. म्हणजे बरेच जण येतात, बरेच जण जातात. आणि तुम्ही जात असताना शिकून जा. ऍज अ फाउंडर, एक तुमच्या घरातला व्यक्ती म्हणून मी एवढंच सांगेल, तुम्ही जात असताना शिकून जा, प्रत्युष मधून काहीतरी शिकून जा. कारण काय होतं, खूप सारे लोक आहेत राव, मी बघतो आज बरेच जण आहेत प्रत्युष मध्ये आले, त्यांनी प्रत्युष मधला बिझनेस समजून घेतला आणि ते त्यांच्या पद्धतीने बिझनेस करतात. करा, पण गाईज एक लक्षात ठेवा, एकनिष्ठ ते एकनिष्ठ आहे, सिस्टम ती सिस्टम आहे, नॉलेज ते नॉलेज आहे, प्लॅटफॉर्म तो प्लॅटफॉर्म आहे. शेवटी क्रिकेट खेळणारे गल्लीत पण आहेत आणि क्रिकेट खेळणारे देशासाठी पण आहेत. फरक दोन्हीमध्ये वेगळा आहे. ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. त्यामुळं तुम्हाला हा प्लॅटफॉर्म आज मी सगळ्या ऑल फॅमिलीला सांगेल, ऑल जेवढे मला ऐकतायत पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत जेवढे मला ऐकतात, मी सगळ्यांना सांगेल 100% मीटिंग मध्ये द्या. कारण आज मी तुम्हाला खूप साऱ्या बिझनेसच्या ट्रिक्स देणार आहे, आज काही सारे तुम्हाला आयडियाज देणार आहे, काही फंडामेंटल शिकवणार आहे. कारण फक्त ऑफर देण्यापेक्षा मला असं वाटतं तुम्ही लोक एज्युकेटेड झाले पाहिजे, तुम्ही स्ट्रॉंग माइंडसेटने झाले पाहिजेत. आणि तुम्हाला माहिती आहे, आपल्या बिझनेसची सगळ्यात मोठी खासियत आपल्या प्रत्युष मध्ये आपला डिस्ट्रीब्युटर बेस आहे, जो काम करत असतो या व्यवसायामध्ये, आणि त्यांच्यासाठी आपण सगळे प्लॅन्स करत असतो. कारण आपकी सफलता यही हमारा संकल्प आहे. तुम्ही सगळ्यांनी यशस्वी व्हावं हीच आमचं कायम स्वरूपी आमचं मत असेल. म्हणून आम्हाला, माझा आवाज येत नाहीये का? मला कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये बरेच जणांचे रिप्लाय येतात. आता टॉवर तर नाही बसू शकत बाबा तुम्हाला आवाज येण्यासाठी, घराच्या खाली वर कुठं काय आवाज जेवढा येऊ शकतो तेवढा आवाज देण्याचा प्रयत्न करतोय. आणि अजून मला एनर्जी ठेवावं लागेल, कारण अजून संभाजीनगर आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, सगळीकडे जायचंय, आवाज ठेवावा लागेल थोडासा. आता त्यामुळं जे लोक म्हणतात आवाज येत नाही, एकतर कानाच्या पडद्याचा प्रॉब्लेम आहे, नाही तर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे, दोन्हीपैकी एक प्रॉब्लेम आहे. सो जाऊया आपण पुढच्या गोष्टीकडे. हसत राहिलं पाहिजे. मी तुम्हाला एकाने टाकले कमेंट चॅट बॉक्स मध्ये की सर तुम्ही खूप कॉमेडी करता. मी कॉमेडी नाही करत गाईज, कॉमेडी करत नाही. मला एक गोष्ट कळते की यार, बिझनेस हा हसत खेळत होतो. हे डोक्यात काय, लोक साडी विकायचं, साडी विकायचं, साडी विकायचं, साडी, अरे काय साडी विकायचंय, तुम्हाला बिझनेस करायचंय, बिझनेस ओनर आहात तुम्ही. त्यामुळं थोडंसं माइंडसेट हा बिझनेस वुमनचा ठेवा, बिझनेस मॅनचा ठेवा. तुम्ही आज बिझनेस करताय. सो गाईज,
ह्या व्यवसायामध्ये तुम्ही आज जेव्हा साइन अप करता, आज तुम्ही जेव्हा साइनिंग करता, ह्या व्यवसायाला जॉईन करता, जॉईनिंग केल्यानंतर तुम्ही आज बेस्ट टू बेस्ट 1999 मध्ये तुम्ही या व्यवसायाची सुरुवात करताय. 1999 रुपये तुम्ही आज रजिस्ट्रेशन कशा रिगार्डिंग करताय ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. बरेच जण असे आहेत की ज्यांना हा व्यवसाय कळालाच नाही. बरेच जण असे आहेत की जे म्हणजे अजून पण बेडूकुड्या मारतायत. तसं करू नका. व्यवसाय पहिल्यांदा समजून घ्या. हा व्यवसाय आहे तरी काय, हा व्यवसाय आहे तरी काय, हा पहिल्यांदा सगळ्यांनी समजून घ्या. कारण या व्यवसायामध्ये जर बघितलं, तुम्हाला आज जर बघितलं तर ऑनलाईन रिसेलिंग प्लॅटफॉर्म मिळतो. एक मात्र असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला आज या ठिकाणी पूर्ण गायडन्स केलं जाते, तुम्हाला शिकवलं जाते, तुम्हाला ट्रेनिंग दिली जाते आणि तुम्ही ऑनलाईन रिसेलिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमचा बिझनेस हा बिल्ड करू शकता. आता बऱ्याच जणांचा हा क्वेरी असते की जर ऑनलाईन रिसेलिंग करत असताना आम्हाला परवडत नाही, तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल 10% हे तुम्हाला जे कंपनीकडून जो डिस्काउंट मिळतो, 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट यालाच जर दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 10% हे तुमचं कमिशन असतं. का? कारण तुम्ही याला कुठल्याही प्रकारची ह्यूज इन्व्हेस्टमेंट नाही करत. तुम्ही एक बेसिक कॅपिटल मधून हा व्यवसाय चालू करता आणि बेसिक कॅपिटल पासून तुम्ही हा व्यवसाय चालू करता. म्हणून तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक ऑर्डरवरती कंपनीकडून 10% हे कमिशन दिलं जातं कंपनीकडून. म्हणजे जे ऑल कंपनीच्या स्टोअरला जेव्हा तुम्ही ऑर्डर प्लेस करता, तुम्हाला 10% डिस्काउंट हा कंपनीच्या लेवलला दिला जातो. त्यासोबत जर बघितलं, तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये आपले वेगवेगळे आउटलेट्स आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आज कंपनीचे स्टोअर आहेत. आता जर बघितलं, कंपनी खूप भयानक अपडेशन मोडमध्ये आहे. आणि हे बघा, अपडेशन मोडमध्ये जर एखादी ऑर्गनायझेशन असेल तर तिथं सक्सेस हे 100% आहे. त्यामुळं प्रत्युष ऑलरेडी अपडेशन मोडमध्ये आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी ह्या नवीन नवीन येणाऱ्या काळामध्ये मिळणार आहेत. त्यानंतर जर बघितलं, बरेच जण रेफरल मॉडेल मध्ये किती जण काम करतात. रेफरल मॉडेल तुम्हाला प्रत्युष रेफरल मॉडेल माहिती आहे का? तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर चैन सिस्टम. अशी कशी, किती जणांच्या गळ्यात चैन आहे खरं खरं सांगा बरं? ज्याला मंगळसूत्र म्हणलं जातं, मंगळसूत्र म्हणजे चैनच आहे ना राव. माझ्या पण गळ्यात चेन आहे, तुमच्या गळ्यात पण, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये काही ना काही चेन आहे. येस और नो? आणि जिथे चेन आहे तिथे चेन की नींद आहे. काहीच मजा येते अशा काही वर्डिंग जेव्हा कोणी वापरतं मार्केटमध्ये. जेव्हा मी पण जातो, बरेच जण असे वेगवेगळे वर्डिंग वापरतात. अरे ते चेन वाला काय? मी त्यांना हा प्रश्न विचारतो, चेन म्हणजे काय? काहीच हे खूप सारे, कारण मार्केटमध्ये अशा गोष्टी आज घडतायत किंवा मार्केटमध्ये नॉलेज, लॅक ऑफ नॉलेज, लोकांकडे सिस्टम माहित नाहीये, अनुभव माहित नाहीयेत. म्हणजे आज जर बघितलं, फ्रीमध्ये एखादी गोष्ट कोणती व्यक्ती जर मार्केटमध्ये फ्रीमध्ये देतं, तर फ्रीमध्ये देणं म्हणजे लोकांना असं वाटतं ते कमी पण आहे. पण प्रसाद सुद्धा फ्रीमध्ये दिला जातो, हे विसरलं नाही पाहिजे. गाईज, पहिली गोष्ट समजून घ्या, चेन सिस्टम वगैरे नाही आहे. दॅट्स कॉल्ड रेफरल मॉडेल, जे हिंदुस्थानातली प्रत्येक कंपनी करते. प्रत्येक कंपनी करते रेफरल मॉडेल. रेफरल मॉडेलमध्ये जर बघितलं, मी आज तुम्हाला रोखठोक सगळ्या गोष्टी सांगणार. हा बिझनेस चालतो कसा. तुम्ही आज सुद्धा घाबरत बिझनेस करा. तुम्ही लोकांना बिझनेस सांगताना सगळं सांगताय, पण तुम्ही लोकांना सांगताना हेच सांगत नाहीये की बाबा हा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्हाला 1999 रुपये वन सिंगल लाईफ टाइम आयुष्यातून एकदा रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्ही सगळं सांगता, प्रत्युषच्या साड्या भारी आहेत, ज्वेलरी भारी आहे, प्रोडक्ट भारी आहेत, बिझनेस भारी आहे, सिस्टम भारी आहे, लिडरशिप भारी आहे, कंपनी भारी आहे, मॅनेजमेंट भारी आहे, सगळं भारी आहे. पण हे भारी आहे ते जॉईन करण्यासाठी करावं काय लागेल ते करायचं सांगणंच लोक जातं. का? कारण ते सांगण्यासाठी बऱ्याच जणांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो की कॉन्फिडन्स. तो कॉन्फिडन्स नाहीये. आज मी जर तुम्हाला व्यवसाय सांगतोय, आज मला जर तुम्हाला कॉन्फिडन्सली सांगायचं आहे की हा व्यवसाय करायचा, अहो तुम्हाला आज सुद्धा मी सुद्धा या व्यवसायाला तुम्ही जसं सुरुवात केली तशीच सुरुवात केलेली आहे. मी सुद्धा एका छोट्याशा बिझनेस पासून, ज्या दिवशी कंपनीमध्ये एक व्यक्ती नव्हती तेव्हापासून मी सुद्धा सुरुवात केलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एखाद्या व्यक्तीला व्यवसाय सांगण्याच्या आधी तो तुमच्याकडे कॉन्फिडन्स असला पाहिजे की मी या व्यवसायामध्ये जॉईन झाल्यानंतर, मी आज जर समजा मला आज कुणाला व्यवसाय सांगायचा आहे, मला जर कुणाला या व्यवसायामध्ये जॉईन करायचं आहे, तर जॉईन करण्याआधी तुमच्याकडे एक गोष्ट 100% पाहिजे, ती म्हणजे तुमच्याकडे तुमचा कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स नसेल तर तुम्ही काही करू शकत नाही. आज एखाद्याला जॉईन करण्यासाठी, आज मला सांगा, शाळेमध्ये तुमच्या विद्यार्थ्याला जेव्हा तुमच्या मुलाला जेव्हा शाळेमध्ये ऍडमिशन करायला गेले, शाळेवाल्याने सगळं सांगितलं, पण शाळेवाल्याने फीसच नाही सांगितली. शाळेवाल्याने फीसच नाही सांगितली. मग काय कराल? आता एकाने कमेंट केली आहे, सर 1999 जास्त वाटतात. मी त्या ताईमाई अक्काला एकच विचारेल की ताई मला सांगा, तुमच्या घरामध्ये कपड्याला बाई येत असेल, फरशी पुसायला बाई येत असेल, भांडे घासायला बाई येत असेल, ती बाई तुमच्याकडनं किती रुपये घेते महिन्याचे?
हॅलो, जे लोक म्हणतात 1999 जास्त आहे, त्यांना माझा प्रश्न आहे, तुमच्या घरात जी लेडीज भांडे घासायला येते ती तुमच्याकडनं महिन्याला किती रुपये घेते? जी घरामध्ये फरशी करायला येते ती तुमच्याकडून किती रुपये घेते? जी तुमच्या घरामध्ये आज धुणे धुवायला येते ती तुमच्याकडून किती रुपये घेते? 1000 रुपये, 2000 रुपये, 500 रुपये, 400 रुपये? आज मला एका गोष्टीचं तुम्ही उत्तर द्या. तुम्ही त्या बाईला असं म्हणता का, अहो नाही लई तुम्ही जास्त सांगता, 100 रुपयामध्ये कपडे धुवून द्या? जे कपडे घाण होणार आहेत, जे कपडे रोज रोज धुवायचे आहेत, जे भांडे खराब होणार आहेत, जे भांडे रोज रोज धुवायचे आहेत, जी फरशी खराब होणार आहे, जी फरशी रोज रोज धुवायची आहे, त्या गोष्टीला तुम्ही महिन्याचे 1000-2000 रुपये द्यायला तयार आहेत. आणि एक मात्र बिझनेस जो आयुष्यभर तुम्हाला करायला मिळतो, तुम्हाला 2000 जास्त वाटतात? प्रॉब्लेम त्यांना जास्त नाही वाटत, प्रॉब्लेम तुमच्या खोपडीला जास्त वाटतात. हा लोकांचा प्रॉब्लेम नाहीये, हा प्रॉब्लेम तुमच्या डोक्याचा आहे. का? कारण तुम्ही तुमच्या डोक्याला ऑर्डर दिलीये. बघा ना किती नमुने खतरनाक आहेत या मार्केटमध्ये. 1599 ची ऑफर दिली तर साला समशानातनं पण आयडी आणतात, आणि 1999 म्हणलं तर घरातनं लोकांकडनं आयडी निघत नाही. प्रॉब्लेम भाऊ तुमच्यामध्ये, त्यांच्यामध्ये नाहीये. मी ऍज अ ओनर नाही, मी तुम्हाला एक लीडर म्हणून सांगतोय, प्रॉब्लेम लोकांमध्ये नाही, प्रॉब्लेम तुमच्या खोपडीत आहे. का? कारण तुमच्या डोक्याला, तुमच्या शरीराला सवय पडलीये की ऑफर लागल्यावरच मला इथं जॉईनिंग करायचं. ऑफर लावल्यावर तुम्हाला नवरा दिसत नाही, पोरं दिसत नाहीत, पाणी दिसत नाही, जेवण दिसत नाही, सासू दिसत नाही, देव दिसत नाहीत, घर दिसत नाही, दार दिसत नाही, तुम्हाला फक्त ऑफर दिसते. मग तुम्हाला सवय लागली काय? ऑफर लागली वर्षभराचं खायचं. अरे ही घाण सवय आहे. मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर कट हसू नका, क्लिअर कट सांगतो, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत राहुल बिरादर 1599 ची आयडी देणार नाही. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत राहुल बिरादर 1599 चा आयडीच देणार नाही. आता ऑफरच नाही आहे ही. अहो खरं सांगतोय, हसू नका, सिरियस सांगतोय की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहेत, आता तुम्ही स्वतः विचार, तुम्ही किती वर्ष जिवंत आहेत, तोपर्यंत आयडी मिळणार नाही 1999 चा. काही सोडून द्या, कारण आता सवयी लावून घ्या, माइंडसेट बनवा. ज्या लोकांना वाटतंय की नाही सर लोक रजिस्ट्रेशन नाही करत, त्यांनी मला सांगा, आज सुद्धा 1999 ने एव्हरीडे रजिस्ट्रेशन होतात, एव्हरीडे. आज सकाळपासून आतापर्यंत मी थोड्या वेळापूर्वी बघितलं, 92 जणांनी आज एका दिवसामध्ये रजिस्ट्रेशन केले, 92 जणांनी. तुमचं रजिस्ट्रेशन नाही झालं तर तुमचा प्रॉब्लेम आहे, करणारे तर करायला लागलेत. त्यामुळे मी सांगतो, देखने वाले देखते रह जाएंगे, सोचने वाले सोचते रह जाएंगे, और करने वाले करके दिखाएंगे. गाईज तुम्हाला करायचंय, बंद करा, तुटू सोडा, अंगातलं कंटाळा सोडा. आपल्या कंपनीचा इव्हेंट येतोय, आज वेगवेगळे इव्हेंट येत आहेत. किती दिवस तुम्ही नॉर्मल राहणार आहात? तुम्हाला स्वतःला अपग्रेड करायचंय. आज कंपनीच्या लेवल्स आहेत, आज सिल्वर, गोल्ड, स्टार, डायमंड, हे लेवल कशासाठी आहेत? प्रत्येक शाळेमध्ये एक शिक्षक आहे, आज त्या शाळेमध्ये एक हेडमास्टर आहे, त्या शाळेमध्ये एक जण सचिव आहे, त्या शाळेमध्ये एक जण क्लार्क आहे. एक पोस्ट असते गाईज, त्या पोस्टला सल्यूट असते या जगामध्ये. आज ह्या व्यवसायामध्ये पण आपल्याला तुमच्या नावापुढे जी पोस्ट आहे, ते जे डेझिग्नेशन आहे, त्या डेझिग्नेशनला सलाम आहे. तुम्ही जर आज डिस्ट्रीब्युटर असाल तर तुम्हाला आज टार्गेट ठेवायचंय, मला एनी कॉस्ट मला सिल्वर बनायचंय प्रत्युष मध्ये. माझ्या नावासमोर प्रत्युष सिल्वर डायरेक्टर हे लोकांनी म्हणलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या डोक्यात घुसून घ्यायचं, मला सिल्वर व्हायचंय. आता सिल्वर होण्यासाठी काय करावं लागतं? सिल्वर होण्यासाठी तुम्ही जिथं आहात तिथून तुमची गाडी घ्यायची आणि चंद्रावर जायचं. येस और नो? बरोबर आहे ना? चंद्रावर जावं लागतं ना सिल्वर होण्यासाठी. आज काय करावं लागतं सिल्वर व्हायला? आज फक्त 5000 रुपये तुमचा इन्कम, तुम्हाला ह्या व्यवसायामध्ये रेफरल मॉडेलच्या माध्यमातून तुम्हाला फक्त 5000 रुपये इन्कम घ्यायचा असतो. 5000 रुपये इन्कम. आता रेफरल मॉडेल म्हणजे काय? रेफरल मॉडेल म्हणजे, जर समजा मी आता एका व्यक्तीला व्यवसाय रेफर केला, मी त्या व्यक्तीला व्यवसाय रेफर केल्यानंतर त्या व्यक्तीला मी हा व्यवसाय दिला म्हणून मला 700 रुपये मिळतात. का? कारण या व्यवसायामध्ये आज 45,000 लोक काम करतात. हे 45,000 लोक ना राहुल बिरादरने आणले, ना प्रत्युष मधल्या कंपनीतल्या एका माणसाने आणले. हे 45,000 लोक या रेफरल मॉडेल मधून आले. पेटीएम हे आज तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट दिसते, फोन पेची आज ऍड तुम्हाला सगळीकडे दिसते, गुगल पेची आज ऍड तुम्हाला सगळीकडे दिसते. पण हेच पेटीएम ज्यावेळी सुरुवात झालं होतं, ज्यावेळी हे ऑनलाईन पेमेंट सिस्टम आणली होती, त्यावेळी हेच पेटीएम पहिल्यांदा देत होतं, ते म्हणजे तुम्हाला रेफरल. तुम्ही एखाद्याला पेमेंट केलं, तुम्हाला 2 रुपये द्यायचे, 3 रुपये द्यायचे. आठवते का? हॅलो, आठवा थोडंसं तुमचं पहिलं.
करत असताना त्या व्यक्तीवरती तुम्हाला 700 रुपये इन्कम येणार आहेत. गाईज इथं कुठल्याही प्रकारचे जे लोकांच्या मनामध्ये किडे मकोडे जंतू पंतू करंतू जे आहेत त्या लोकांना मला सगळ्यांना सांगायचं आहे की एक लक्षात ठेवा, जर आज इथे असली कुठली लिमिट नाहीये. तुम्ही आज 100 लोकांना रेफर करू शकता, 200 लोकांना रेफर करू शकता. आज प्रत्युष मध्ये एक लेडी अशी सुद्धा आहे, साक्षी मॅडम, ज्या साक्षी मॅडमने 175 जणांना हा व्यवसाय डायरेक्टली रेफर केलाय. एक साक्षी कोळपे येते, जी शेतकरी महिला आहे, जी गावामध्ये शेतातलं रानातलं काम सांभाळून हा व्यवसायाला सुरुवात केली. आज त्या व्यक्तीचा रेफरल मध्ये जवळपास 175 डायरेक्ट रेफरल आहेत. 175 डायरेक्ट रेफरल. ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही सगळ्यांनी. जे लोक म्हणतायत माझं एक जॉईनिंग होत नाही, मला त्या सगळ्यांना सांगायचं आहे, प्रॉब्लेम बॉस तुमच्यामध्ये, प्रॉब्लेम तुमच्या एज्युकेशन मध्ये, प्रॉब्लेम तुमच्या नॉलेज मध्ये, प्रॉब्लेम तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये, प्रॉब्लेम तुमच्या डोक्यामध्ये, प्रॉब्लेम तुमच्या कामामध्ये, प्रॉब्लेम तुमच्या कॉन्फिडन्स मध्ये. या सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील. सगळ्या गोष्टी बदलाव्या लागतील. मी एक लक्षात ठेवा, आज प्रत्युष रिटेल्सला चालवून जवळपास आत्ताच्या स्टील कंडिशनला मागच्या 10 तारखेला आपल्या या व्यवसायाला किती महिने झाले माहित आहे? आपल्या या व्यवसायाला गाईज 26 महिने पूर्ण झाले. 30 महिने पूर्ण झाले. आणि या 30 महिन्याच्या कालावधीमध्ये आज सुद्धा एक लक्षात ठेवा, एक ओनर म्हणून नाही, तुमच्या घरातला व्यक्ती म्हणून सांगतो, आज सुद्धा प्रत्येक व्यक्तीशी कनेक्ट आहे. आता 3000 लोक हिंदुस्थानातून मला ऐकतात. 3000 लोक ऐकतात गाईज आता लाईव्ह मध्ये. 3000 लोक म्हणतोय. ही आपल्या प्रत्युषची ताकद आहे. मला तुम्हाला सगळ्यांना हीच गोष्ट सांगायची आहे की गाईज ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. हा व्यवसाय खूप भारी आहे. अहो, आज प्रत्येक महिला काहीतरी करण्यासाठी तडपडतीये. आज प्रत्येक महिलाला एक प्लॅटफॉर्म पाहिजे. आज प्रत्येक महिलेला एक चांगला, एक इथिकल प्लॅटफॉर्म पाहिजे, जिथं ती व्यक्ती काम करेल. तिला 2 रुपये कमी मिळाले तर चालतील, पण त्या महिलेला सिक्युरिटी पाहिजे. त्या महिलेला त्या ठिकाणी सेफ पाहिजे की बाबा मी जिथं काम करेल तिथं मला कुठंतरी मला भीती नसली पाहिजे. आज हिंदुस्थान मला सांगा, महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये एक प्लॅटफॉर्म सांगा जिथं महिलांसाठी सिक्युअर आज प्लॅटफॉर्म. आज काय प्रत्युष मध्ये 2000 ची सुरुवात, 2000 रुपयापासून सुरुवात करायला. शेत विकायला लागतं, घर विकायला लागतं, सोनं विकायला लागतं. 2000 रुपये. गाईज ही गोष्ट पहिल्यांदा समजून घ्या. हा व्यवसाय आहे काय? काही जणांचा माइंडसेट, सर जॉईनिंगच होत नाहीत, पैसेच येत नाहीत, लोक साडीच घेत नाहीत. काहीच एक तुम्हाला सगळ्यांना सांगतो यार, प्रामाणिकपणे सांगतो. मी आज तुम्हाला जी गोष्ट सांगेल ही माझ्या 100% अनुभवातून सांगतोय. मी तुम्हाला सगळ्यांना एकच गोष्ट सांगेल की ही गोष्ट जी सांगतोय ती तुमच्या घरामध्ये लिहून ठेवा, तुमच्या किचन मध्ये लिहून ठेवा, तुमच्या घरातल्या बाथरूम मध्ये लिहून ठेवा, तुमच्या वॉश बेसिनच्या आरशावरती लिहून ठेवा की या व्यवसायामध्ये, कुठल्या या जगातल्या कुठल्याही व्यवसायामध्ये जर मला यशस्वी व्हायचं असेल तर मला त्या व्यवसायाबद्दल, त्या धंद्याबद्दल पहिल्यांदा कायम पॉझिटिव्ह विचार करावा लागेल. रोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही निगेटिव्ह, पॉझिटिव्ह पेक्षा तर तुमची थॉट प्रोसेस निगेटिव्ह मध्ये जाते. एव्हरी डे मॉर्निंग तुमची सुरुवात कशी होते खूप मॅटर करते या व्यवसायामध्ये. तुम्ही या व्यवसायाला दिवसाला सुरुवात कशी करता हे खूप मॅटर करतं. त्यामुळं मला सगळ्या फॅमिलीला सांगायचे जे मला ऐकतायत, तुम्ही खूप भारी प्लॅटफॉर्म मध्ये आहेत, बेधडक तुम्ही बिझनेस करा. या व्यवसायामध्ये बेधडक करा. तुम्हाला या व्यवसायामध्ये 0.0% सुद्धा या व्यवसायात कुठला लॉस नाहीये. 0.01%. गाईज या व्यवसायामध्ये खूप मोठी ताकद आहे. साडी, 1 ग्रॅम ज्वेलरी, कुर्तीज हे या जगामध्ये न बंद पडणारा प्रोडक्ट आहे. तुमच्यापैकी किती महिलांना वाटतं साडी घालणं बंद होईल? किती महिलांना वाटतं ज्वेलरी वेअर करणं बंद होईल? किती महिलांना वाटतं आज ड्रेस वेअर करणं बंद होईल? अहो, तुम्ही अशा व्यवसायामध्ये काम करताय ज्या व्यवसायाला मरण नाहीये. मग जर ज्या व्यवसायाला मरण नाही हे माहित असेल तर तुमचा कॉन्फिडन्स किती पाहिजे? तुम्हाला कॉन्फिडन्स किती पाहिजे? गाईज भीती कुणाला वाटली पाहिजे माहिती का? ज्याने करोडोची गुंतवणूक केली आहे, दुकान चालेल की नाही चालेल याची भीती वाटली पाहिजे. अहो, आपण लावले तर 2000, तर त्याला 2000 चे 20,000 आणि 20,000 चे 2 लाख का नाही करू शकत? का नाही करू शकत?
जर एक स्वाती सुतार जर 4 व्हीलर घेऊ शकते, जर आज एक भाग्यश्री चौधरी जर 2 व्हीलर घेऊ शकते, आज जर बघितलं शेकडो महिला आज अचिव्हमेंट करतायत, कित्येक महिला त्यांचे स्वप्न पूर्ण करतायत, कित्येक महिलांनी लाखो रुपये इन्कम घेतले, तर साला तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही पण करू शकता. प्रॉब्लेम फक्त इथं आहे. हा प्रॉब्लेम तुम्ही तुमच्या मुलांना जर म्हणले ना, माझं पोरग अभ्यासच करत नाही, अभ्यासच करत नाही, अभ्यासच करत नाही, अभ्यासच करत नाही, पोरग म्हणणार माझ्या आईला दुसऱ्याच पोरग चांगलं वाटतं, मी आता अभ्यासच करत नाही. गाईज, तुम्ही जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. तुम्ही जे पेरणार आहेत तेच उगवणार आहे. त्यामुळे खूप भारी बिझनेस मध्ये आत राहा. तुम्ही या बिझनेस वरती प्रेम करा, ह्या बिझनेसला आपलं समजा. प्रत्युष आपल्या वाजता मीटिंग चालू आहे, 3,000 लोक येतात. चला दाखवा मला एक प्लॅटफॉर्म. चला, ओपन चॅलेंज आहे माझं अख्ख्या महाराष्ट्राला. अख्ख्या महाराष्ट्रात जेवढ्या कंपन्या काम करतात त्यांना माझं चॅलेंज आहे की एक प्लॅटफॉर्म दाखवा की जिथं रात्री 9 वाजता 3,000 महिला शिकण्यासाठी आलेल्या आहेत, समजून घेण्यासाठी आलेले आहेत. बिझनेस मध्ये ताकद आहे, बिझनेस मध्ये दम आहे, प्रोडक्ट मध्ये ताकद आहे, प्रोडक्ट मध्ये दम आहे, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये दम आहे. जर एक महिला एका बाळाला जन्म देऊ शकते, जिला जननी म्हणलं जातं, ती महिला काहीही करू शकते. फक्त स्वतःतला पॉझिटिव्हने स्वतःतल्या क्वालिटीज ओळखा. खूप क्वालिटीज आहेत. आणि हा व्यवसाय करण्यासाठी एक गोष्ट मी सगळ्या फॅमिलीला सांगेल, जेवढे मला ऐकतात हजारो लोक, मी सगळ्यांनी एकच मेसेज दिली. हा व्यवसाय करत असताना व्यवसायाच्या पूर्ण, आज मी कुठल्याही व्यवसायात जाईल, पहिल्यांदा त्या व्यवसायाचा मी मास्टर बनेल. कुठल्याही व्यवसायामध्ये जाईल, मी त्या व्यवसायाची पहिल्यांदा पोस्टमॉर्टम करेल. मी तिथली एक एक गोष्ट समजून घेईल. कुठेही मी तर म्हणेल विश्वासच ठेवू नका. ना राहुल ब्रदरवर विश्वास ठेवू नका, ना प्रत्युष कंपनीवर विश्वास ठेवू नका, ना ज्यांनी जॉईन केलं त्याच्यावर विश्वास ठेवू नका. विश्वास हा लोकांच्या अचिव्हमेंटवर ठेवा. जो जॉईन करतोय त्याला विचारा, त्याला सगळ्या गोष्टी धडधडीत विचारा. प्रत्युष कंपनीची पूर्ण माहिती घ्या. खरंच महिला यात यशस्वी होतात. हे बघा, नाही झालं तर कोणीच नाही झालं पाहिजे, झालं तर सगळे झाले पाहिजेत. कोणी म्हणते मला सक्सेस नाही भेटलं, भाऊ तुझ्या अंगात पाप आहेत, त्याला मी काय करू? म्हणजे तसं नाही म्हणायचं मला. हे देखो, पाप और पुण्य का खेळ आहे. तुम्ही एवढं जर पाप नाही केलं नसाल, तुम्ही आयुष्यात कधी सक्सेस नाही होणार. आहे का कोणी इथं पापी? जर सांगा बरं. सर मी लई पाप केले, मी सक्सेस नाही होणार आयुष्यामध्ये. सांगा बरं, किती जण आहेत? हॅलो, हसायला लागले तर काय सांगू बाबा. किती जण आहेत की सर मी लई पापी आहे आणि मी सक्सेस नाही होणार माझ्या आयुष्यामध्ये? असं किती जणांना वाटतं? सांगा बरं. मी आहे? कोण आहे? ऐसे कैसे होगा रे बाबा? कोणीच नाही. गाईज आहे बघा, सगळ्यांना सक्सेस मिळेल. देवावरती विश्वास ठेवा, श्रद्धा पाहिजे. देवावरती श्रद्धा पाहिजे. प्रामाणिकपणे जो काम करतो ना, मी खरं सांगतोय बघा, म्हणजे मी तुम्हाला हे नाही म्हणू शकत की मी मानतोय म्हणून तुम्ही माना, पण मी देवाला मानतो आणि मी प्रामाणिकपणे या गोष्टीला मानतो. मला बरेच, आम्हाला रोज अडचण येतात, सकाळ दुपार संध्याकाळ रोज अडचण आहेत, पण आमचा विश्वास देवावरती आहे. ज्या वेळेला एखादी गोष्ट चालत नाही, आम्ही देवावरती सोडून देतो. भाऊ हे चालत नाही, मी माझे प्रयत्न करतोय, तुला तुझ्या हातात आहे, तुला द्यायचं नाही द्यायचं. तुम्ही प्रामाणिक प्रयत्न तरी करा. तुम्ही 4 स्टेटस टाकणार आणि गायब होणार आणि तुम्ही म्हणता देवा दे आता मला. देव म्हणणार जा मंदिरात आणि घंटा वाजव माझा. असं कसं होणार आहे? इन्कम नाही झालं तर आम्ही पापी आहेत का असं नाही म्हणत आहे. ज्यांना वाटतं माझं इन्कमच नाही होणार त्यांना मी म्हणतोय की तुम्ही पापी आहात का तुम्हाला इन्कम न व्हायला? ताई माई अक्का, शब्दाचा अर्थ अनर्थ नका करू. मी काय सांगतोय समजून घ्या. 3,000 लोक ऐकतात. स्वतः कसं सांगायचं मी पापी आहे? वा, बिनकामाच्या गोष्टींवर चर्चा करायला बरंच तोंड सुटते सगळ्यांना. ह्या जगात हीच गोष्ट सगळ्यात मेन आहे. कामाचं नाही बोलणार सर. गाईज, सगळे सक्सेसफुल व्हाल या बिझनेस वरती, माझ्यावरती विश्वास ठेवा राव. एक लहान भाऊ म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, सगळे सक्सेसफुल होणार. फक्त विश्वास आणि मला थोडा वेळ द्या. मला थोडा वेळ द्या. या व्यवसायामध्ये प्रत्येक व्यक्ती मी यशस्वी करून दाखवू शकतो. मला विश्वास आहे.
फक्त तुमची काम करण्याची तयारी पाहिजे, तुमची मेहनत करण्याची तयारी पाहिजे. जर आज रात्री 9:30 वाजता 3,000 लोक हिंदुस्थानातून इथे येऊ शकतात तर काही होऊ शकते या व्यवसायामध्ये. सो ही गोष्ट समजून घ्या की डिस्ट्रीब्युटर मॉडेल मध्ये तुम्हाला 10% आज रेफरल मध्ये मिळतं. आज मी तुम्हाला खूप साऱ्या बिगेस्ट अनाउन्समेंट देणार आहे. अनाउन्समेंटमुळे आज सगळे वेट करतायत. मला माहिती आहे आज सगळीकडे अशी आग लागली. तुम्हाला माहिती आहे का, माझे मित्र पण आहेत, माझे सगळे जवळचे पण आहेत, अशी वाट बघतायत काय लावणार आहे प्रतिशवाला ऑफर. पण मी त्या सगळ्यांना कायम सांगत असतो, तुम्ही कस्टमर साठी ऑफर देता, राहुल ब्रदर काम करणाऱ्या लोकांसाठी ऑफर देतो. तुम्ही तुमचा फायदा बघून ऑफर देता, मी माझ्या मेहनत करणाऱ्या लोकांचा फायदा बघून ऑफर देतो. आणि त्यामुळे कायमस्वरूपी ऑफर देत असताना आमच्या डोळ्यासमोर सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट येते, ते म्हणजे आमचा प्रत्युष परिवार. बस, आमचा प्रत्युष परिवार माझ्यासाठी हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं आपण या गोष्टी समजून घ्या. त्यामुळे मी सगळ्यांना थोडस, जे नवीन लोक आहेत त्या सगळ्यांना मी सांगेन, लिहून घ्या. प्रत्युष मध्ये तुमचं टार्गेट ठेवा. जर तुम्ही नवीन आहात, तुम्ही आता या व्यवसायाला सुरुवात केलीत, तर तुम्ही टार्गेट ठेवा की मला काही करून प्रत्युष मध्ये सिल्वर बनायचंय. गाईज तुम्हाला नाही माहित तरी येत्या 29 नोव्हेंबरला न भूतो न भविष्यते असा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अवॉर्ड फंक्शन होणार आहे. न भूतो न भविष्यते असा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा अवॉर्ड फंक्शन होणार आहे. ज्या अवॉर्ड फंक्शनची चर्चा पूर्ण महाराष्ट्रात नाही तर हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात होणार आहे. कारण त्या अवॉर्ड फंक्शनला छोटा मोठा विषय नाही काही, जवळपास 10,000 लोक हिंदुस्थानाच्या वेगवेगळ्या भागातून येणार आहेत. आणि जर तुम्ही त्या अवॉर्ड फंक्शन पर्यंत तुम्ही जर सिल्वर डायरेक्टर करताय तर तुम्हाला त्या हजारो लोकांसमोर तुम्हाला सन्मानित केलं जातं. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की तुम्हाला सिल्वर हे तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट व्हायचं आहे. जे नवीन डिस्ट्रीब्युटर आहेत, सिल्वर डायरेक्टर व्हायचं हे तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट पाहिजे बिझनेसमध्ये. सिल्वर होण्यासाठी तुम्हाला फक्त 5,000 रुपयाचा इन्कम अचीव्ह करायचा असतो. तो इन्कम म्हणजे रेफरल मॉडेलच्या माध्यमातून करायचा असतो, हे लक्षात ठेवा. तो इन्कम म्हणजे रेफरल मॉडेलच्या माध्यमातून करायचा असतो. आणि रेफरल मॉडेल मध्ये 5,000 रुपये इन्कम घेण्यासाठी आता बऱ्याच जणांना लेवलचे इन्कम कसे मिळतात नाही माहित, रेफरलचे इन्कम कसे मिळतात नाही माहित, तर मी त्या सगळ्यांना फास्ट मध्ये सांगून देईल. जर तुम्ही डायरेक्टली हा व्यवसाय कोणाला रेफर करताय तर या व्यवसायामध्ये डायरेक्ट रेफरलवर तुम्हाला 700 रुपये डायरेक्टली इन्कम मिळतो. म्हणजे जर एक व्यक्ती या व्यवसायामध्ये तुमच्या माध्यमातून साइन अप करतो तर तुम्हाला 700 रुपये डायरेक्टली इन्कम मिळणार आहे. त्याच नंतर जर बघितलं तर त्याच्या माध्यमातून जरी कोणता व्यक्ती या व्यवसायाला जॉईन करतोय तरी सुद्धा तुम्हाला त्या व्यक्तीवरती 200 रुपयाचा रेफरल इन्कम मिळणार आहे. त्याच पद्धतीने तिसऱ्या लेवल पासून तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा 10 लेवल मध्ये तुम्हाला जवळपास 50 रुपयाप्रमाणे इन्कम मिळतं. काही एक वडापाव विकल्यावर पण 20 रुपये मिळतात हो. पण इथं काही आज प्रत्युषा रेफरल मॉडेलची ही ताकद आहे. प्रत्युषा या रेफरल मॉडेलची ताकद आहे की तुम्ही जर एका व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला जर हा व्यवसाय दिला आणि जर त्या व्यक्तीला काहीतरी करण्याची भूक असेल, जर त्याला स्पार्क असेल, जर त्याची तळमळ असेल तर तो व्यक्ती काहीही करू शकतो. एक हिरा तुम्हाला सापडेपर्यंत तुम्हाला मेहनत आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की सर मी 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, काही किती महिने झाले जॉईन करून, हे बघण्यापेक्षा मला सिल्वर बनायचंय हे बघा. आणि सिल्वर बनण्यासाठी काय करावं लागतं ते ज्यांनी या व्यवसायामध्ये तुम्हाला आणलंय किंवा जे तुमचे सिल्वर डायरेक्टर आहेत, गोल्ड आहेत, स्टार आहेत, त्यांना विचारा मला माझं सिल्वर अचीव्ह करायचंय, मला एका लेवलला जायचंय, ते करण्यासाठी काय करावं लागेल ते सांग. जिला जॉईन केलं त्या व्यक्तीला आज एकच प्रश्न विचारा, मला या व्यवसायामध्ये सिल्वर व्हायचं, मला ते करण्यासाठी काय करावं लागेल ते सांग. आणि जे सिल्वर आहेत त्या सगळ्यांना सांगेल तुम्हाला तुमचं टार्गेट गोल्ड पाहिजे. गोल्ड डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला फक्त 30,000 रुपये इन्कमला जावं लागतं. गोल्ड डायरेक्टर होण्यासाठी तुम्हाला फक्त 30,000 रुपये इन्कमला जावं लागतं. त्यामुळे जे गोल्ड आहे, सिल्वर आहेत, त्यांनी गोल्डचं टार्गेट तुमच्या समोर ठेवलं पाहिजे की मला काही करून गोल्ड डायरेक्टर अचीव्ह करायचंय. आणि जे गोल्ड आहेत त्या गोल्ड समोर आता टार्गेट स्टार पाहिजे. काही डे बाय डे तुमच्या समोर टार्गेट पाहिजे, रोज एक नवीन टार्गेट पाहिजे. ज्याच्या आयुष्यात टार्गेट आहे, बघा या जगामध्ये कुठली कंपनी, कुठलं ऑर्गनायझेशन, कुठला यशस्वी व्यक्ती असा आहे ज्याच्या आयुष्यात टार्गेट नाहीये? सांगा मला एक व्यक्ती सांगा की ज्याच्या आयुष्यामध्ये टार्गेट नाहीये. टार्गेट पाहिजे काहीच. विदाऊट टार्गेट या जगात कोणतीच गोष्ट होत नाही. विदाऊट टार्गेट या जगात कोणतीच गोष्ट होत नाही. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेल की टार्गेट घ्या. टार्गेट शिवाय तुम्हाला या व्यवसायामध्ये, ते बघा तुमच्या डोळ्यासमोर जो पण टार्गेट नसेल तो पण तुम्ही काहीच नाही करू शकत. मे बी झूमला माझी मीटिंग थोडीशी
झूमला माझा आवाज येतोय का? हॅलो, झूमला माझा आवाज येतोय का? येस सर येतोय, ओके. क्लिअर आहे. माझं स्क्रीन मला हँग झाली, माझी स्क्रीन, म्हणून म्हणलं. दिसते सर आम्हाला. ओके, थँक्यू सो मच. मला आता बोलायचं अवघड झाले, कारण मी माझं जस्ट काहीच दिसत नाही. ठीक आहे, मी जे झूमला ऐकतात मला त्या सगळ्यांना सांगेल ज्यांना शक्य त्याने इंस्टाग्राम लाईव्हला बघा. तर इन्स्टावाले आहे क्लिअर? खतरनाक आहे आजचा लाईव्ह. आज 3,000 लोक आहेत. आजचा लाईव्ह हा रेकॉर्ड ब्रेकिंग लाईव्ह आहे या आतापर्यंतच्या टाइम मधला, कारण जवळपास ऑल ओव्हर हिंदुस्थानातून 3,000 लोक आता आपल्यासोबत कनेक्ट आहेत. सो गाईज, आपण जाऊया. थोडस मी तुम्हाला आता इथल्या काही नवीन गोष्टींबद्दल सांगणार आहे. आय होप माझा आवाज सगळ्यांना क्लिअर आहेच. ठीक आहे, तर सगळ्यात मेन गोष्ट, आता जे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम बऱ्याच जणांचे इथं प्रॉब्लेम चालू आहेत, की बऱ्याच जणांचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आता चालू आहे, तो म्हणजे की सर आम्हाला आमचं गिफ्ट प्रोडक्ट नाही मिळालं, किंवा आज बऱ्याच जणांचे मे बी माझी झूमला मीटिंग डिस्कनेक्ट झाली आहे. फक्त 1 मिनिट द्या. मॅडम आवाज येतोय? येस, सगळेजण वेट करा, येतील सर. मे बी आवाज मी आहे network meeting issue मध्येच वगैरे आहे. आला असेल. मीटिंग मध्येच आहे, फक्त मला अनम्यूट करा. तर मेन एक सगळ्यात मेन गोष्ट आहे याच्यामध्ये, अनम्यूट करा. हाय, मी मीटिंग मध्ये. सगळेजण वेट करू शकता थोडा वेळ. कशाला वेट करायचं, मी मीटिंग मध्येच आहे. सो असे टेक्निकली प्रॉब्लेम येत असतात बिझनेस मध्ये. आणि इंस्टाग्रामला आहे सर, इकडे आवाज येतोय मॅडम. येस मॅम, ते लेफ्ट झाले वाटतं सर. आहे इथंच आहे, मीटिंग मध्ये आहे, असेल त्याच्यामुळे. मीटिंग मध्येच आहे मी, मला अनम्यूट करा. मी मीटिंग मध्येच आहे, मागचे किती वेळ झाला. अनम्यूट करा म्हणते, कोणी करायलाच तयार नाही. माझंच तोंड बंद करून टाकलं. धन्यवाद. सो मी सगळ्यात झूम वरती जे लोक आहेत, मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही सगळ्यांनी इन्स्टावरती शिफ्ट व्हा, कारण थोडंसं माझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे. जर ज्यांना शक्य आहे झूम वरती, तर मी पटपट इन्स्टावरती लाईव्हला या, कारण इन्स्टावरती क्लिअरली होत आहे. थोडासा नेटवर्क इश्यू आहे, कारण आज ऑफर धमाकेदार ऑफर आपल्याला मिस नाही करायचे. त्यामुळे सगळ्यांनी पटापट इन्स्टावरती कनेक्ट व्हा. कंपनीच्या प्रत्युष रिटेलच्या इंस्टाग्राम पेजला लाईव्ह चालू आहे, त्याला कनेक्ट करा. सो जाऊया आपण आता मेन महत्वाच्या टॉपिक कडे, कारण ऑलरेडी आता 3-4 हजार लोक आपल्यासोबत आहेत. तर मेन सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्या. एक महत्वाचा इम्पॉर्टंट मेसेज आहे सगळ्यांसाठी, ऑल प्रत्युष परिवारासाठी एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. ऑल प्रत्युष परिवारासाठी एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. ऑल प्रत्युष परिवारासाठी एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की प्रत्युषचे रजिस्ट्रेशन हे इमिजिएट होतात. तुम्ही जसं की रजिस्ट्रेशन करता, इमिजिएट रजिस्ट्रेशन होतं. तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर इमिजिएट रजिस्ट्रेशन होतं. म्हणजे जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला रेफर करता, त्याचा आयडी क्रिएट केल्यानंतर इमिजिएट तो आयडी अप्रुव्हल होता. काय म्हणलं? जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीचा आयडी क्रिएट करता, रजिस्ट्रेशन केल्यानंतर इमिजिएटली तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा आयडी पासवर्ड त्या व्यक्तीला जातो किंवा तुम्हाला येतो. सेम तुम्हाला सगळ्यांना मला एक इम्पॉर्टंट मेसेज द्यायचा आहे. प्लीज, मी स्टार, डायमंड, प्लॅटिनम तसं रेकॉर्डिंग करतात माझे बरेच लोक मीटिंग, तर मी सगळ्यांना सांगेल की ज्यांचे रजिस्ट्रेशन चालू आहे ते रजिस्ट्रेशन प्रॉपरली राहतील. पण आज तारीख आहे 12. मागच्या 2 आठवड्यामध्ये, मॅडम आवाज येतो इन्स्टा झूमला? हॅलो रुपाली मॅडम, कोण आहेत का? येस सर, क्लिअर आहे. ओके. तर मागच्या 2 आठवड्यामध्ये बरेच जणांनी विड्रॉल्स टाकलेले आहेत, तुमचा पेआउट विड्रॉल टाकलेला आहे. ते सगळ्यांना माझा एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. ऑल प्रत्युष कंपनी, सगळे जे मला आता हजारो लोक ऐकतायत, सगळ्यांसाठी एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. तुमचे जे काही विड्रॉल्स आहेत, ज्या पद्धतीनं तुम्ही
आयडीचा जो विषय आहे, तुम्ही एखाद्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करता रेफरल मॉडेलमध्ये, रजिस्ट्रेशन केल्यानंतर इमिजिएट आयडी येतो. सेम विड्रॉल साठी मी माझ्या मागच्या मीटिंग मध्ये सांगितलं होतं की विड्रॉल साठी पण कंपनी आता प्लॅन करत आहे आणि विड्रॉल साठी पण तुम्ही विड्रॉल या बटनवरती क्लिक केल्यानंतर इमिजिएट 60 सेकंदामध्ये तुमच्या अकाउंटला ते पेमेंट क्रेडिट होणार. ही सिस्टम, या सिस्टमचं आता अपडेशन आणि काम आता कंपनीचं चालू आहे. आणि या अपडेशनमुळे आता ज्या लोकांनी मागच्या 2 आठवड्यांमध्ये म्हणजे लास्ट संडे आणि त्याच्या मागच्या संडे या 2 वीक मध्ये ज्यांनी कोणी विड्रॉल टाकलेले आहेत त्या सगळ्यांसाठी मी सामूहिकपणे हा रिप्लाय मेसेज देतोय की सगळे विड्रॉल्स हे 1 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतील. ऑल प्रत्युष परिवार, इम्पॉर्टंट मेसेज आहे. तुमच्या पूर्ण प्रत्युष टीम पर्यंत, तुमच्या नेटवर्क पर्यंत ही गोष्ट पोहोचवा की सगळे विड्रॉल डायरेक्टली 1 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला क्लिअर होतील. क्लिअर होतंय? क्लिअर होते सगळ्यांना? ताई माई सगळ्यांना क्लिअर होतंय का? तुमचे जे काही विड्रॉलचे इश्यूज आहेत, तुमचे पेआउट अकाउंटला जमा झाले नसतील, त्या सगळ्यांचे पेआउट 1 तारखेला सगळ्यांच्या अकाउंटला क्रेडिट होतील. कारण आता हे अपडेशन खूप मोठ्या लेवलला चालू आहे आणि एकदा विड्रॉलचं अपडेशन झालं की तुम्हाला आयुष्यात परत पैशाचा विषय राहणार नाहीये. त्यामुळे जे काही इश्यू असेल, तुमच्या बँकिंग इश्यू मुळे असेल, कंपनी साईडने असेल, अप्रुव्हल साईडने असेल, बँकेत काही तुमचे डिजिट चुकले असेल त्याच्यामुळे असेल, सगळे विड्रॉल 1 तारखेला 1 सप्टेंबरला तुमच्या अकाउंटला जमा होतील. त्यामुळे 1 तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारचे विड्रॉल होणार नाहीत. हे सगळ्या प्रत्युष परिवाराने हा मेसेज तुमच्या टीम पर्यंत पोहोचवायचा आहे. या पूर्ण परिस्थितीमध्ये जर कोणाच्या इथपर्यंत आलेला असणार आहे, इथेपर्यंत जर कोणाच्या इथेपर्यंत आलेला असणार आहे, त्याच्याकडे माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला तोपर्यंत पेमेंटचं काम मी करून देईल. इथपर्यंत आलेलं बरं का, मरायच्या घायला आले त्यांनी या. नंतर सर 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 मला 500 रुपये पाहिजेत नाही. क्लिअर होत आहे? क्लिअर होते का सगळ्यांना? अरे हसू नका, सिरियस सांगतोय. नंतर उद्या सगळे उठून माझ्याकडे येईल, तसं नाही. ज्यांचा खरंच खूप इमर्जन्सी आहे, ज्यांना खरंच काहीतरी त्यांच्या अडचण आहे, त्यांनी प्लीज ती माझ्यापर्यंत मेसेज पोहोचवा. तुमच्यासाठी मी त्या नक्कीच तुम्हाला मी तेवढं तर मी तुमच्या सगळ्यांसाठी करू शकतो की तुमच्या अडचणीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी उभं राहू शकतो. क्लिअर आहे? सो आय होप हा मेसेज सगळ्यांना मिळाला असेल. जर सगळ्यांना हा ठराव मान्य असेल तर चॅट बॉक्स, कमेंट बॉक्स मध्ये 1 टाईप करा. नार्जो 50 आय प्राईम, सर मला पेमेंट अजून मिळाले नाही, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. हा ठराव मंजूर आहे का? सगळे क्लिअर आहेत 1 तारखेपर्यंत? येस, थँक्यू सो मच. सो दुसरा प्रॉब्लेम, आता हे सगळे जर बघा मोठे प्रॉब्लेम आहेत, हे जागतिक प्रॉब्लेम आहेत, म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली कारण 3000 लोक आहेत म्हणून मी सगळ्यांना सांगतोय. दुसरा प्रॉब्लेम, सर आमची गिफ्टची साडी मिळाली नाही. किती जणांचा हा प्रॉब्लेम सांगा बरं खरं खरं. सर गिफ्टची साडी मिळाली नाही तोपर्यंत मी बिझनेस करणार नाही. सर मी प्रत्युष तोंड बघणार नाही. सर मी लोकांना मदत करणार नाही. मी साडी विकणार नाही. असे किती जण आहेत? सगळेच आहेत. सो ज्यांचे गिफ्टचे साडी नाही मिळाले त्यांना पण राहुल बिरादरकडनं कमिटमेंट आहे, शब्द आहे. आजपर्यंत शब्द खाली नाही पडला आणि इथून पुढे पण पडणार नाही. 1 सप्टेंबर पर्यंत तुमच्या सगळ्यांचे गिफ्टचे प्रोडक्ट सुद्धा तुम्हाला डिलिव्हर्ड झालेले असतील. हा माझा शब्द आहे. 1 सप्टेंबर पर्यंत तुमच्या सगळ्यांचे जुलै पर्यंतचे, ऑगस्ट महिन्यात थांबा पण जुलै पर्यंतचे सगळे पार्सल तुम्हाला डिलिव्हर्ड झालेले असतील. त्यामुळे ज्यांचा विड्रॉल नाही आला किंवा ज्यांची गिफ्टची साडी नाही आली त्यांनी 1 सप्टेंबर पर्यंत तुम्ही कनेक्ट राहा. 1 सप्टेंबर पर्यंत तुमचे सगळे पार्सल डिलिव्हर्ड होतील. मॅडम या गोष्टी क्लिअर झाल्या सगळ्यांना? येस. सो आता नेक्स्ट आपण जाऊया. आपल्या सगळ्यांना माहित आहे बिगेस्ट इव्हेंट्स आपल्या आता होत आहेत. लास्ट वीक आपल्या सगळ्यांना माहित आहे की आता आपल्या सांगलीमध्ये इव्हेंट झाला. धमाकेदार रिस्पॉन्स सांगलीकरांनी दिला, पश्चिम महाराष्ट्रात दिला.
सो आता आपल्या सगळ्यांना माहित आहे नेक्स्ट इव्हेंट होतोय आपला छत्रपती संभाजीनगरला. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये येत्या 16 ऑगस्टला सगळ्यात मोठा इव्हेंट आपला संभाजीनगर मध्ये होतोय. माझ्या अंदाजानुसार तो हॉल ऑलरेडी ओव्हर पॅक आहे, पासेस ऑलरेडी सोल्ड आउट आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या नियर बाय भागातून ज्यांनी कोणी असतील 16 तारखेला ठीक सकाळी 9 वाजता वेळेवरती ज्या ठिकाणी शाही भोजला आपला इव्हेंट असणार आहे त्या ठिकाणी शार्प वेळेवरती पोहोचायचं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या इथे तुमचा बॅच असला पाहिजे प्रत्युषचा कंपल्सरी. तुमच्याकडे बॅच असणं अनिवार्य आहे. तुम्ही प्रत्युषच्या इव्हेंटला येत आहे पूर्ण, कारण संभाजीनगरचा इव्हेंट हा जरा हटकेच असणार आहे, कारण खूप दिवसानंतर हा इव्हेंट होणार आहे. आणि आम्ही सगळे ऑल कंपनी टीम मॅनेजमेंट सगळे एक्सायटेड आहे छत्रपती संभाजीनगरच्या इव्हेंटला. सो भेटूया 16 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या इव्हेंट मध्ये. त्यानंतर जर बघितलं, त्यानंतर आपला 23 ऑगस्टला इव्हेंट होतोय. 23 ऑगस्टला इव्हेंट होतोय नागपूरमध्ये. विदर्भातला सगळ्यात पहिला इव्हेंट होतोय आपला नागपूरमध्ये. विदर्भातला सगळ्यात पहिला इव्हेंट होतो नागपूरमध्ये. त्यामुळे 23 तारखेला नागपूर आणि विदर्भातून जे जे फॅमिलीज आपल्यासोबत कनेक्ट आहेत सगळ्यांनी 23 तारखेला मोठ्या संख्येने, ज्यांनी कोणी आपले अजून रजिस्ट्रेशन केले नसतील तर रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि 23 तारखेला सगळ्यांनी यायचंय. नागपूरचा इव्हेंट हा सगळ्यात जबरदस्त असणार आहे. त्यानंतर येत्या 15 ऑगस्ट, हा 15 ऑगस्ट आपल्या प्रत्युष वासियांसाठी सगळ्यात खास आहे. कारण येत्या 15 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये आपल्या स्त्रीरत्न साज महाराष्ट्राचा या ब्रँडचा भव्य शुभारंभ सोहळा असणार आहे. येत्या 15 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये आपल्या स्त्रीरत्न या ब्रँडच्या सगळ्यात मोठ्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या ज्वेलरी शॉपचं ओपनिंग असणार आहे. त्यामुळं कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, कराड, सातारा, जयसिंगपूर या तिकडे जर बघितलं, बेळगाव, गडिंग्लज, जी आता मला जेवढं माहिती तेवढं मी सांगितलं, त्या आजूबाजूचे जेवढे आहेत त्या सगळ्यांनी येत्या 15 ऑगस्टला सकाळी ठीक 10:30 वाजता मोठ्या संख्येने आपल्या या राजारामपुरी 5व्या गल्लीमध्ये यायचं आहे आपल्या प्रत्युषच्या सगळ्यात मोठ्या ओपनिंगला. आणि मला एवढा विश्वास आहे की हा ओपनिंग सुद्धा रेकॉर्ड ब्रेक होणार आहे. पण 15 ऑगस्टलाच संध्याकाळी 4 वाजता 15 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्या प्रत्युष फॅशनचा सगळ्यात पहिल्या शोरूमचं भव्य उद्घाटन सोहळा असणार आहे. 15 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजता आपल्या प्रत्युष फॅशनच्या सगळ्यात पहिल्या शोरूमचं भव्य उद्घाटन असणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट हा प्रत्युष वासियांसाठी सगळ्यात मोठा दिवस आहे. त्यामुळे जे पश्चिम महाराष्ट्रातून असतील ते सगळे कनेक्ट पोहोचतील कोल्हापूरमध्ये, आणि जे महाराष्ट्र आपल्या मराठवाड्यातून असतील ते सगळे पोहोचणार आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. दोन्ही ओपनिंग या ऐतिहासिक करायच्यात आपल्याला, आणि दोन्ही ओपनिंगची चर्चा या महाराष्ट्रामध्ये झाली पाहिजे. काहीच प्रत्युष एक मात्र प्लॅटफॉर्म आहे जो सोशल मीडिया कमी आणि रिअल मार्केटमध्ये आज सगळ्या महाराष्ट्रावरती धिंगाणा घालतो, राज करतोय. त्यामुळे कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर 15 ऑगस्ट आपल्या प्रत्युषच्या सगळ्या परिवारासाठी हा ऐतिहासिक दिवस आहे. त्यामुळे सगळ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा. मी एवढं तर नक्की म्हणू शकतो, कारण आता पूर्ण भारतातून मला 3,000 लोक बघतायत. तर मोठ्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहा. आणि 16 ऑगस्टला आपल्या सगळ्यांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगरचा इव्हेंट न भूतो न भविष्यते असा इव्हेंट आपला संभाजीनगरला होतोय. त्यासोबत जर बघितलं आता लक्ष द्या सगळ्यांनी लक्ष द्या. मला माहिती आहे ऑफरची आतुरतेने वाट पाहत आहे, आणि पुढच्या 10 मिनिटांमध्ये कंपनीच्या सगळ्यात बिगेस्ट ऑफरची अनाउन्समेंट होणार आहे. सबर करो, सीट बेल्ट लावून बसा,
स्वतःला जरासं स्ट्रॉंग करा, कारण कोल्हापूरला ओपनिंग आहे. कोल्हापूरला पासची गरज नाहीये, ओपनिंग आहे, फ्री ओपनिंग असणार आहे. मी थोडस ऑफर सांगतो. कोल्हापूरच्या स्त्री रत्नालयाची ऑफर असणार आहे. स्त्री रत्नालयाची ऑफर असणार आहे. कोल्हापूर, सांगली सगळ्यांनी, मी सगळ्यांना सांगेल, 500 रुपयांच्या खरेदीवरती, 500 रुपयाच्या कोणत्याही खरेदीवरती, 500 रुपयाच्या कोणत्याही खरेदीवरती तुम्हाला शॉर्ट मंगळसूत्र हे टोटली फ्री मध्ये मिळणार आहे. आणि 1000च्या कोणत्याही खरेदीवरती, 1000च्या कोणत्याही खरेदीवरती तुम्हाला लॉंग डमरू मंगळसूत्र फ्री मध्ये मिळणार आहे, मॅट पॉलिश मध्ये. अशी ऑफर आता कुठेच नाहीये. त्यामुळे कोल्हापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून, नियर बाय भागातून जे कोणी असतील, या ऑफरचा मोठ्या संख्येने फायदा घ्या. आता मला एकाने खूप छान प्रश्न विचारलाय, सर 5000ची खरेदी केली तर काय? तर 5000ची खरेदी केली तर 5000 रुपयाचे 5 डमरू मंगळसूत्र तुम्हाला फ्री मध्ये मिळणार आहेत. तुम्ही ते 800 रुपयाला जर विकले तरी तुम्हाला 4000 रुपये तुमची कमाई होणार आहे. त्यामुळं हा धमाकेदार ऑफरचा कोणीही, म्हणजे सगळ्यांनी फायदा घ्या. त्याचसोबत आपल्या ऑफर तर यावेळी जरा बिगेस्टच आहेत, पण मी सगळ्यांना काही आयडिया देणार आहे बिझनेस रिगार्डिंग. किती जण आहेत माझ्याकडनं आज एक बेस्ट आयडिया पाहिजे, सर आम्हाला एक बिझनेसची आयडिया पाहिजे, कमेंट बॉक्स मध्ये 1 टाईप करा. किती जणांना बिझनेसची एक सगळ्यात भारी काही टेक्निक्स ऐकायचे, ट्रिक्स ऐकायचे आहेत, 1 टाईप करा. मला बघू द्या किती लोक रेडी आहेत. आजची मीटिंग खरंच खरी आहे. मी सगळ्या स्टार, डायमंड, प्लॅटिनम कोण असतील सगळ्यांना सांगेल, मीटिंगचे स्क्रीनशॉट घ्या. जवळपास 3200 लोक आता ऑल ओव्हर हिंदुस्थानातून आपल्याला ऐकतायत. आणि आजपर्यंत 3000 लोक ऍट अ टाइम मीटिंगला कधीच नव्हते. हा पहिली मीटिंग आहे. आणि याच्यावरनं सगळ्या प्रत्युषच्या ऑल लिडरशिपला मी सांगेल की तुम्ही समजू शकता प्रत्युषची ताकद काय आहे, प्रत्युषची आता मोमेंटम काय आहे, प्रत्युषच्या डिस्ट्रीब्युटर मध्ये आता एनर्जी काय आहे. आणि ही सुरुवात आहे, ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला सांगतो या वर्षीची दिवाळी सगळ्यात खास असणार आहे. त्यामुळे तयारी लागा. आणि सगळ्यांचे मेसेज येत आहेत, गाईज धमाकेदार ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलोय. पण आज प्रत्युष मध्ये हजारो होम शॉपिंग ओनर आहेत. होम शॉपिंग ओनर मागच्या काही दिवसांपूर्वी नाराज झाले होते त्यांच्या राहुल सरांवरती. मला खूप साऱ्या जणांचे मेसेज आले, सर आम्ही तुमच्यावर नाराज आहे. मी म्हटलं का रे बाबांनो, मी आता काय केलं माझ्यावर नाराज व्हायला? तर काही जणांचं म्हणणं आलं, सर तुम्ही होम शॉपिंग असं कमी केलं आणि आम्हाला सर आमचं मार्जिन कमी झालं. गाईज मी त्यांना एकच कमिटमेंट दिली सगळ्या होम शॉपिंग ओनरला, मला फक्त थोडा वेळ द्या, मी तुम्हाला परत एकदा ती कमिटमेंट आहे ती पूर्ण करतो, मला फक्त थोडा वेळ द्या. आणि आज सगळ्या होम शॉपिंग ओनरसाठी परत एकदा खास असा मेसेज घेऊन येतोय तुमच्या सगळ्यांसाठी. जी 20,000 रुपयाची होम शॉपिंग प्रत्युष मध्ये आहे, उद्यापासून 14 तारखेपासून, उद्यापासून नाही 14 सुट्टी आहे प्रत्युष मध्ये, 14 तारखेपासून सगळ्या होम शॉपिंगसाठी खास ऑफर परत एकदा घेऊन येतोय. 20,000 रुपयांच्या खरेदीवरती 10,000 रुपयाचे प्रोडक्ट टोटली फ्री आणि फ्री. आता मी तुम्हाला आज खतरनाक गोष्टी सांगणार, लक्ष द्या मीटिंग मध्ये राहा सगळ्यांनी. कान, डोळे, डोकं, नाक, तोंड सगळं, नाक बंद नका करून नंतर अवघड होईल. सगळं चालू, हृदय मेन चालू ठेवा. तुमचं हृदय चालू आहे सगळ्यांचं नक्की? नाही टिपली करपे मॅडम असं काय करायला लागले तुम्ही? चालू आहे ना सगळ्यात हृदय? तर गाईज मी आज तुम्हाला आहे ना प्रत्युषचा सगळ्यात मोठा प्लॅन सांगणार आहे, लक्ष द्या. ज्याला समजलं ना त्याला प्रत्युष समजलं, ज्याला समजलं त्याला प्रत्युष समजलं. गाईज 20,000च्या खरेदीवरती लक्ष द्या, मी कॅल्क्युलेशन सांगणार आहे तुम्हाला. तुम्ही 20,000 रुपये पे करता प्रत्युष मध्ये होम शॉपिंग. जे नमुने म्हणतायत ताई माई अक्का, मी प्रेमानं म्हणतो बरं का, असतं तुम्ही माझा परिवारच आहे. आज इथं कोणी माझ्या आईच्या वयाचं आहे, कोणी माझ्या आजीच्या वयाचं आहे, कोणी आज जर बघितलं आज माझ्या बहिणीच्या वयाचं आहे, कोणी माझ्यापेक्षा लहान बहिणी पण आहे त्याच्यामध्ये. तुम्ही सगळा परिवार आहे तो. आज मी तुम्हाला सांगू, मी सगळ्यात जास्त मी असेल, आम्ही सगळे नशीबवान आहेत की आज एवढं जीव लावणारा परिवार माझ्यासोबत आहे. त्यामुळं तुम्हाला आम्ही जपण्याचा प्रयत्न, म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत जपण्याचा प्रयत्न करतो. चुकीचं काम केल्यावर सुट्टी देत नाही आम्ही, चुकीचं काम केलं बोंबलत जा म्हणतो मी तरी. पण जे प्रामाणिक आहेत त्यांच्यासाठी शेवटपर्यंत आहे.
आणि होम शॉपिंगसाठी म्हणून तुमच्यासाठी परत एकदा ती ऑफर मी घेऊन आलोय. 20,000च्या खरेदीवरती 10,000चे प्रोडक्ट फ्री. आता लक्ष द्या, तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन. आज धंद्याची गोष्ट करूया आपण. तुम्ही जेव्हा 20,000चे, तुम्ही 30,000 रुपयाचे प्रोडक्ट घेता, गणितात सगळे हुशार आहेत का? 30,000 रुपये मायनस, हॅलो, 30,000 रुपये मायनस किती टक्के केल्यावरती 20,000 रुपये होतात? 30,000 रुपये मायनस किती टक्के केल्यानंतर 20,000 रुपये होतात? 30,000 मायनस 33% केल्यानंतर 20,000 रुपये होतात. हॅलो, 30,000 रुपयाला मायनस 33% केल्यानंतर 20,000 रुपये होतात. लक्ष द्या, सगळं काम सोडा, लक्ष द्या, कारण खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. जर ही गोष्ट कळली ना, ही जर गोष्ट कळली ना, आयुष्यभर सांगतो, तुम्ही या बिझनेसचे राजे झाले. तुम्ही या बिझनेसवर राज करू शकता. आज मी तुम्हाला प्रत्युत्तर सगळ्यात मोठं हृदय सांगणार आहे की या बिझनेसची सगळ्यात मोठं ताकद काय. जेव्हा तुम्ही 30,000 रुपयाला मायनस 33% करता तेव्हा 20,000 रुपये होतात. पण त्या 20,000 रुपयाला लिहून घ्या असं मराठीत लिहा, 30,000 रुपयांना मायनस 33% केल्यावर 20,000 रुपये होतात. पण त्या 20,000 रुपयांना प्लस 50% केल्यावरती 30,000 रुपये होतात. प्लस 50% केल्यानंतर 30,000 रुपये होतात. 50% केल्यानंतर तुम्हाला सांगू, तुम्ही कुठल्याही होलसेलरकडे जा, कुठल्या फॅक्टरीवाल्याकडे जा, तुमच्या गावातल्या टॉपच्या दुकानदाराकडे जा, कुठं जायचं तिथं जा, ढोल वाजवत जा, ताशा वाजवत जा, टाळ वाजवत जा, मृदुंग वाजवत जा, पिपाणी वाजवत जा, काय वाजवत जायचं ते वाजवत जा. चला, एवढं स्वस्त जर तुम्हाला कोणी प्रोडक्ट दिलं ना राहुल ब्रदर, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. तुम्ही 4 भिंती तयार काही, तुम्ही 4 चौकटीत बसून बोलताय, मी मार्केट फिरून बोलतोय. तुम्हाला एक कॅल्क्युलेशन सांगू सगळ्यांना. 1,000 रुपये डीपीची साडी जर तुमची होम शॉपी असेल, 1,000 डीपीची साडी जर तुमची होम शॉपी असेल तर मायनस 33% होतात. 33% मायनस केलं तर जी 1,000 रुपयाची साडी आहे ती तुम्हाला 670 रुपयाला मिळते. माहिती आहे ही गोष्ट? 1,000ची साडी 670 रुपयाला येते होम शॉपी वाल्यांना. तुम्ही जर घरामध्ये जर एक छोटासा चांगला कॉर्नर केला, जेवढं घरामध्ये मेकअप करायला आवडतं ना, त्यापेक्षा मी तुम्हाला सांगेन घरामध्ये एक कॉर्नर करा. आणि यासाठी लक्ष द्या, जे लोक आता होम शॉपिंग करायला तयार आहेत त्या होम शॉपिंग वाल्यांसाठी कंपनी लवकरच एक जबरदस्त सिस्टम आणणार आहे. तुमच्या घरामध्ये होम शॉपिंग बनवायची कशी, त्याचं इंटेरियरचं डिझाईन सुद्धा आम्ही बनवणार आहे. तुमच्या घरात होम शॉपिंग करायची कशी, तुमच्या घरामध्ये होम शॉपिंगचं मॉडेल कसं असलं पाहिजे, कुठे काच असली पाहिजे, कुठे तुमचे स्टॉक ठेवला पाहिजे, कुठे फुलांचं फ्लॉवर पॉट असलं पाहिजे, इथपर्यंत आता प्रत्युष रिटेल्स तुम्हाला गाईड करायला सुरुवात करणार आहे. गाईज, तुम्हाला सांगतो, तुम्ही हाय त्या डीपीवर जरी विकलं तरी तुम्हाला 330 रुपये 1,000 रुपयाच्या साडीमध्ये मिळतात. 330 रुपये. मी तुम्हाला सांगतो, बिझनेस रडण्यापेक्षा बिझनेस मी कसा करू शकते हे बघा. एक लक्षात ठेवा, विजेता कधी रडत नाही. विजेता मी ज्या गोष्टीच्या संकटात आहे त्या संकटावरती आज तो मात करतो आणि तो पुढे जातो. तुम्हाला मात करायची आहे. रडण्यासाठी प्रत्युष मध्ये नाही आले, सक्सेस मिळत नाही म्हणण्यासाठी प्रत्युष मध्ये नाही आले, पैसे मिळत नाही म्हणण्यासाठी प्रत्युष मध्ये नाही आले. प्रत्युष मध्ये तुम्ही सक्सेस होण्यासाठी आलात. तुम्हाला लाईफ मध्ये नेम फेम पाहिजे म्हणून आलात. तुम्हाला काहीतरी स्वतःची आयडेंटिटी पाहिजे म्हणून आलात. तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलात. तुम्ही इथे या व्यवसायामध्ये ना तुमच्या स्वप्नासाठी आलात. ही गोष्ट डोक्यात घुसवा पहिल्यांदा की मी या व्यवसायाला जॉईन का केले. रडायला नाही जॉईन केलं. रडायचं असेल तर बाहेर भरपूर गोष्टी आहेत, तिथे जाऊन रडा. इथं रडण्यासाठी नाहीये. इथं छाती टोकून धंदा करणारा पाहिजे. सो ही गोष्ट समजून घ्या. त्यामुळे ऑल होम शॉपिंग ओनर पहिल्यांदा मनापासून माफी मागतो सगळ्यांची.
मागचे 10-12 दिवसात तुम्हाला दुखवलं, पण माझा बिलकुल तसा हेतू नव्हता. काही गोष्टींचे प्लॅन चालू होते, काही गोष्टींचे अपडेशन चालू होते. त्याच्यामुळं होम शॉपिंग ओनरला जे 33% डिस्काउंट होता त्याच्या ठिकाणी थोड्या काळासाठी मला 25% करावा लागला. त्यासाठी मनापासून माफी मागतो. ज्यांचे कोणाचे मन दुखवले असतील, मी परत एकदा सांगेल, हेतू स्पष्ट होता, फक्त त्या गोष्टीची तयारी चालू होती, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगून दिली. सो उद्यापासून सगळ्या होम शॉपिंग ओनरला सुसाट आहे. 20,000च्या खरेदीवरती 10,000चे प्रोडक्ट फ्री उद्यापासून परत चालू होत आहे. गाजवा रक्षाबंधन. पंचमी गाजवायची आहे. 15 ऑगस्ट गाजवायचं आहे. 15 ऑगस्ट आपल्यासाठी खास नाही, पण पंचमी आणि रक्षाबंधन प्रत्येक होम शॉपिंग वाल्याचा हा गाजलाच पाहिजे. यासाठी मी शेवटपर्यंत तुम्हाला गाईड करायला तयार आहे, एज्युकेट करायला तयार आहे. मध्ये मध्ये इंस्टाग्रामला माझे लाईव्ह होणार आहेत आता. त्या लाईव्हच्या माध्यमातून पण तुम्हाला मी सगळ्या गोष्टी द्यायला तयार आहे. सो हा होता होम शॉपिंग ओनर साठी सगळ्यात खास मेसेज. जर तुम्हाला होम शॉपिंग साठी जर जी ऑफर आवडली असेल तर ऑलरेडी थँक्यू मेसेज येतात, पण तुम्ही थँक्यू कमेंट करू शकता, जेणेकरून मला खरंच कळेल की ज्यांना होम शॉपिंग साठी जे नाराज होते ते कुठे ना कुठे तुमच्या थँक्यूच्या माध्यमातून माझ्यापर्यंत तो मेसेज पोहोचेल की नाही, तुम्ही कुठेतरी नाराज होते. 50,000चं काय, जर तुम्ही 50,000ची होम शॉपिंग घेतली तर 25,000चे प्रोडक्ट फ्री. तुम्ही 1,00,000ची होम शॉपिंग घेतली तर 50,000चे प्रोडक्ट फ्री. तुम्ही 2,00,000ची होम शॉपिंग घेतली तर तुम्हाला 1,00,000चे प्रोडक्ट फ्री. तुम्ही 5,00,000ची होम शॉपिंग घेतली तर तुम्हाला 2,50,000चे प्रोडक्ट फ्री. किती तुम्ही जेवढ्या 20,000च्या टप्प्यामध्ये तुम्ही जेवढं प्रोडक्ट घ्याल तेवढे प्रोडक्ट तुम्हाला फ्री मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवा. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे थँक्यू वरनं कळालं की तुम्ही किती नाराज होते राहुल सरांवरती, आणि ती गोष्ट मनापासून परत एकदा मी सॉरी म्हणेल. दुसरी गोष्ट, आता लक्ष द्या, आता तर लय मोठा धमाका आहे. आता लई जणांचं खूप महिन्यापासूनचं स्वप्न पूर्ण होणार आहे. खूप जणांचं एक स्वप्न, तळमळ, ते पूर्ण होणार आहे. खतरनाक आहे. आजची मीटिंग ही 3,500 चालली आहे, पण कमी होत नाहीये. एक स्वप्न बऱ्याच जणांचं आहे, पण ते स्वप्न राहत होतं. ते नाराज होते, त्यांच्या अडचणी होत्या, त्यांना प्रॉब्लेम होते. कंपनीने 14 तारीख ते 30 तारीख 14 तारीख ते 30 तारीख ज्यांना प्रत्युषचं ऑथोराइज स्टोअर घ्यायचं होतं, ज्यांना प्रत्युषचं ऑथोराइज स्टोअर घ्यायचं होतं, ज्याला प्रत्युष मेगा स्टोअर म्हणतात. प्रत्युष मेगा स्टोअरला कंपनी 15 लाख रुपये ही इन्व्हेस्टमेंट घेते. 15 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट घेते, आणि या 15 लाखामुळे बऱ्याच जणांचे मेगा स्टोअरचे स्वप्न थांबलेले आहेत. आज सांगायला अभिमान आहे, आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये 75 मेगा स्टोअर प्रत्युषचे काम करतायत, आणि 75 पैकी 12 मेगा स्टोअरचा सेल हा 1 करोड रुपयाच्या वरती आहे. 12 मेगा स्टोअरचा सेल हा 1 करोडच्या वरती आहे. तर ज्यांना मेगा स्टोअरचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी या फेस्टिवलची सगळ्यात बिगेस्ट ऑफर अनाऊन्स करतोय. 15 लाखाच्या मेगा स्टोअर वरती सुद्धा कंपनी 50%चा विचार करून 7.5 लाख रुपयांमध्ये तुम्ही तुमच्या प्रत्युषच्या मेगा स्टोअरचं स्वप्न पूर्ण करू शकता. म्हणजे मेगा स्टोअर घेण्यासाठी तुम्हाला 15 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज नाहीये. फक्त 7,50,000 रुपयांमध्ये तुम्ही प्रत्युष कंपनीचं ऑथोराइज स्टोअर तुमच्या स्टोअर मध्ये, तुमच्या एरियामध्ये, शहरामध्ये घेऊ शकता. ज्या शहरांमध्ये प्रत्युष स्टोअर नाहीये त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी ऑफर आहे. खूप सारे लोक आतुरतेने वाट बघत होते मेगा स्टोअर साठी काहीतरी द्या. सो मेगा स्टोअर साठी बिगेस्ट ऑफर मी आता अनाऊन्स करतोय. 15 लाखाच्या ठिकाणी 7.5 लाख रुपयांमध्ये तुम्ही मेगा स्टोअर चालू करू शकता. मला माहिती आहे आजची रात्र आम्हाला तुम्ही झोपून देणार नाहीयेत, कारण खूप सारे लोक आतुरतेने या ऑफरची वाट बघत होते. मेगा स्टोअर साठी ऑफर काहीतरी पाहिजे. सो मेगा स्टोअर साठी ही धमाकेदार ऑफर कंपनीकडून अनाऊन्स करण्यात आलेली आहे. सो या खास ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी होत्या. दिलेल्या वेळाबद्दल खूप साऱ्या शुभेच्छा.
विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सो सगळ्यांनी छान काम करा. ओके, विश यू ऑल द बेस्ट. बस ना, कोण जायलाच तयार नाही राहू मीटिंग म्हणणं. अहो बघा ना, जवळपास 3-3.5 लोक आहेत आता लाईव्ह मध्ये. झूम वरती 1000 लोक आहेत, इन्स्टावरती 2000 लोक आहेत. जावा झोपा जावा. नाही जायचंय, सांगू आणखीन एक वापर करायचं धमाका. उडवायची झोप परत एकदा सगळ्यांची. तर प्रत्युष डिस्ट्रीब्युटर साठी घेऊन येतोय. आता डिस्ट्रीब्युटर साठी मेगा स्टोर आल्यांना मेगा स्टोअरचं दिलं, होम शॉपी आल्यांना होम शॉपीचं दिलं. पण तुमचं काय सर? आम्ही मेगा स्टोर नाही घेऊ शकत सर, आम्ही होम शॉपी पण नाही घेऊ शकत. पण आम्हाला काय? तर घ्या, तुमच्यासाठी पण आणले यावेळी. सांगू का? मला सांगताना लय विचार करावा लागतो. जायलाच तयार नाही मीटिंग. मी कमी होतात का बघतोय, मग लोक वाढतच चालले. गाईज, या वर्षीचा ह्या सीझनचा सगळ्यात बिगेस्ट लकी ड्रॉ अनाऊन्स करणार आहे. पण त्या लकी ड्रॉच्या आधी अजून एक गिफ्ट माझ्याकडून ऑल प्रत्युष परिवारासाठी देतोय. ते म्हणजे तुम्हाला मेगा स्टोअर घेण्याची गरज नाही. तुम्हाला होम शॉपी जर घेण्याची कॅपॅसिटी नसेल किंवा शक्य नसेल, तर तुमच्या सगळ्यांसाठी परत एकदा घेऊन येतोय 5,000 रुपयाच्या डीपीच्या खरेदीवरती 2,500 रुपये डीपीचे प्रोडक्ट टोटली फ्री आणि फ्री. जी गोष्ट 7.5 लाख रुपयाचं मेगा स्टोर घेतल्यावर मिळणार आहे, जी गोष्ट 20,000 रुपयाची होम शॉपी घेतल्यावर मिळणार आहे, तर प्रत्युष डिस्ट्रीब्युटर साठी जर तुम्हाला होम शॉपी पण नाही घ्यायची आहे, तुम्हाला मेगा स्टोर पण नको आहे, पण जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि तुम्हाला 33% डिस्काउंट पाहिजे, तर तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय परत एकदा 5,000च्या खरेदीवरती 2,500 रुपयाचे प्रोडक्ट फ्री. मी सगळ्या प्रत्युष, जेवढे मला आता 3,000 लोक ऐकतात, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, सगळ्यांनी या ऑफर मध्ये स्वतःचं नाव रजिस्टर करायचं आहे कंपल्सरी. या ऑफरला बिलकुल मिस करू नका. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक चान्स तुम्हाला मिळतो स्वतःला आता बिझनेस मध्ये पुढे जाण्यासाठी. ट्राय करायला सुरुवात करा. आज 1,000ची साडी 670 ला मिळणार आहे. 670 ला घेऊन 770 ला जरी विकली तरी हरकत नाही, प्रॉफिटच आहे. त्यामुळे प्रत्येक डिस्ट्रीब्युटर जे मला ऐकतायत आणि जे मला प्रामाणिकपणे मानतायत, मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल, सगळ्यांनी कंपल्सरी या ऑफरचा फायदा घ्या. पण यंदा ऑफर जरा हटके अजून. आता तर फक्त मी अजून तुम्हाला ट्रेलर सांगितलंय, पिक्चर अजून बाकी आहे. यावेळी फर्स्ट टाइम इन प्रत्युष, फर्स्ट टाइम इन महाराष्ट्र. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कोणाच्यात हिंमत नाहीये सीझन मध्ये 50%चे प्रोडक्ट द्यायला, तर प्रत्युष देतोय. कारण प्रत्युषचे डिस्ट्रीब्युटर कमवले पाहिजेत. मार्केटमध्ये आता तुम्हाला कपाचे सेट, फ्रीज, वॉशिंग मशीन, टीव्ही काही ना काही कोण देण्याचा प्रयत्न करत असेल, ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण आज प्रत्युष तुम्हाला 2,500चे प्रोडक्ट फ्री देत आहे, कारण तुम्ही ते पैसे कमवावं. प्रत्येक गोष्टीमध्ये एकच हेतू आहे की तुम्ही पैसे कमवले पाहिजेत. पण यावेळी जरा खास आहे, ऐकायचंय? सांगू? सगळ्यांचं सांगू. तुमच्या जो रिप्लाय तर तुम्ही सांगणार नाही मी. आता पुढची ऑफर धमक्यात आहे. जो पण रिप्लाय येणार नाही, राहुल ब्रदर सांगणार नाही.
तुमच्या कंपनी अनाऊन्स करत आहे. मला पण हळूहळू घाम यायला लागला तर जरा मी पण जरा कॉन्फिडन्सला स्ट्रॉंग बनतो. कंपनी परत एकदा अनाऊन्स करत आहे सगळ्यात बिगेस्ट लकी ड्रॉ, ज्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी जे द्यायचं ते सगळं दिलेलं आहे, पण कंपनी 10 लकी विनरला 1,000च्या खरेदीवरती 1,000ची काही खरेदी करा, 1,000ची खरेदी केली तर 1 लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. 5,000ची खरेदी केली तर 2,500चे प्रोडक्ट पण फ्री मिळणार आहेत, पण त्याच्यासोबत 5 लकी ड्रॉ कुपन मिळणार आहेत. आणि हे लकी ड्रॉ कुपन असणार आहेत महिलांच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय, सगळ्यात आवडीचा विषय, ते म्हणजे 1 तोळा सोनं. 1 तोळे सोनं परत एकदा कंपनी घेऊन येते प्रत्युष डिस्ट्रीब्युटर साठी. 1 तोळे सोनं कंपनी सेपरेट ठेवणार आहे. त्या 10 लकी विनर मध्ये ते 1 तोळे सोनं पूर्णपणे डिवाइड केलं जाणार आहे कंपनीकडून. दरवर्षीप्रमाणे या वर्षी रक्षाबंधनसाठी परत एकदा घेऊन येतोय खास लकी ड्रॉ. 5,000च्या खरेदीवरती 2,500 ऑलरेडी दिलेले आहेत, पण या सगळ्यांसाठी अजून एक गोष्ट आणली आहे. 1,000च्या कुठल्याही खरेदीवरती तुम्हाला 1 लकी ड्रॉ मिळणार आहे. तुम्ही 5,000ची खरेदी नाही केली, उद्यापासून 1,000ची खरेदी कुठल्या स्टोअरला जरी केली, स्टोअरवाल्याला सांगायचं माझं लकी ड्रॉ कुपन टाकायचं. कंपल्सरी सांगा. तुम्ही जेवढी खरेदी कराल पुढच्या 14 दिवसामध्ये प्रत्येक खरेदीवरती 1,000च्या खरेदीवरती तुम्हाला 1 लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. प्रत्येक 1,000च्या खरेदीवरती लकी ड्रॉ कुपन मिळणार आहे. आणि जर तुम्ही 5,000च्या खरेदीचा ऑफर घेत असाल तर तुम्हाला 5 लकी ड्रॉ कुपन मिळणार आहेत. आणि 10 लकी विनर मध्ये ते 1 तोळा सोनं पूर्णपणे डिवाइड केलं जाणार आहे. म्हणजे प्रत्येक महिलेच्या हातात येणार आहेत 1 ग्रॅम ओरिजिनल सोनं, जे आपलं 24 कॅरेटचं सोनं 1 ग्रॅम प्रत्येक महिलेच्या हातामध्ये. आता काही जणांना म्हणेल अरे सर तुम्ही फक्त बोलता, असं काय होतं का? गाईज हे काय पहिल्यांदा लावलेलं नाहीये. याच्या आधी आठवत असेल पाडव्याला किती जणांनी मिळालं? गुढीपाडव्याला दिलं होतं ना आपण, सोनं वाटलं होतं ना गुढीपाडव्यालाच मे बी. गुढीपाडव्याला मला आठवत नाही कधी, एवढं वाटतंय ते लक्षात पण नाही राहत कधी काय वाटलंय. पण गुढीपाडव्याला मला नक्की आठवतंय की गुढीपाडव्यालाच ना 10 लकी विनरला. येस, गुढीपाडव्याला 10 लकी विनरला 10 महिलांनी त्यांच्या गावातल्या सोनाराकडे जाऊन 1 ग्राम सोनं घेतलं 24 कॅरेट. आणि तिथं प्रत्येकाला 13 जणांना दिलं होतं. राईट, 13 लकी विनरला त्यावेळी दिलं होतं. प्रत्येकाने तिथं जाऊन सोनं घेतलं होतं आणि पैसे प्रत्युष कंपनीने दिले होते. यंदा पण असंच आहे. सोडू नका. 1000 तुटून पडा, कामाला तुटून पडा. तुम्ही बिलकुल आता थंड बाबा उद्यापासून उठलं तयारी लागायचं, रोज प्रॅक्टिकली काम करायचं, टार्गेट ठेवायचं दिवसाला 10 ऑर्डर करायचे. मला दिवसाला 10 ऑर्डर घ्यायच्याच आहेत. माइंडसेट बनवा. ज्वेलरीमध्ये काम करा, साड्यांमध्ये काम करा, ड्रेसमध्ये काम करा. आपल्याकडे सगळे, जिथे स्टोअर नाही तिथे ऑनलाईनला पण ही ऑफर असणार आहे. ऑनलाईनला 1,000ची खरेदी घेतली तर तुम्हाला शिपिंग फ्री असणार आहे. 5,000च्या खरेदीवरती 2,500चे प्रोडक्ट फ्री आहेत, जिथे तुम्हाला शिपिंग चार्जेस ऍप्लिकेबल असणार आहेत. 1,000ची खरेदी केली तरी तुम्हाला 1 कुपन मिळणार आहे. 1,000ची खरेदी केली तरी तुम्हाला 1 कुपन मिळणार आहे. पण या लकी ड्रॉचा एक नियम व अटी लागू. या लकी ड्रॉला एक नियम व अटी लागू की एका लकी विनरला एकदाच मिळणार. भले तुम्ही 5 ने 100 कुपन जरी टाकले तरी तुम्हाला एकदाच मिळणार, एकदा लागलं तर. नाहीतर 3 वेळा लागलं सर 3 ग्रॅम द्या, बिलकुल नाही, एकदाच मिळणार आहे. कारण 10 वेगवेगळ्या लोकांना मिळणार आहे. आणि ही ऑफर 14 तारखेपासून चालू होते. पण एवढंच नाही, अजून एकदा काहीतरी आहे. आज तुम्हाला पोतं भरून द्यायला आलेलो आहे. अजून एक बिगेस्ट ऑफर तुमच्यासाठी घेऊन आलोय परत एकदा. ज्या दिवशी त्या दिवशी तुमचं जगणं नाही, झोप उडवणं तर नक्की फिक्स आहे. परत एकदा घेऊन येतोय कंपनीचा सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट वरती ऑफर.
ज्या प्रोडक्टने राहुल सरांना, मला आहे ना खरं सगळ्यात जास्त इज्जत ज्या प्रोडक्टने दिली ते आहे प्रत्युष कॉटन ग्रीन. ज्या प्रोडक्ट मुळे आज हे बघा, साडी मी कायम सांगतो, तुम्ही प्रत्युषची साडी घेऊ नका, तुम्ही प्रत्युषची ज्वेलरी घेऊ नका, तुम्ही प्रत्युषचा ड्रेस घेऊ नका, पण प्रत्युषचं एक प्रोडक्ट हे भारतातल्या प्रत्येक महिलेने वापरलं पाहिजे, ते म्हणजे प्रत्युष सॅनिटरी पॅड. मी सगळ्यांना, मी एक तुमचा लहान भाऊ या नात्याने सगळ्यांना सांगतो, तुम्ही प्रत्युषचं काय रेफर करा नका करू, तुम्ही प्रत्युषचा बिझनेस करा नका करू, पण एक गोष्ट जीव तोडून करा, ती म्हणजे प्रत्युषचं सॅनिटरी पॅड प्रत्येक भारतातल्या घरात पोहोचलं पाहिजे, भारतातल्या प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे. कारण आज प्रत्युष कॉटन ग्रीन हे खरंच भारतातलं नंबर 1 सॅनिटरी पॅड म्हणून ओळखलं जातंय. आणि याची आज हेल्थसाठी, महिलांच्या आज हेल्थसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. मी सगळ्यांना सांगतो, तुम्ही सगळ्यांनी मागच्या 6 महिन्यात आम्हाला त्यावर खूप प्रेम दिले, आणि त्याच्यामुळं सॅनिटरी पॅड साठी खास ऑफर घेऊन येतोय. जर 1,000 रुपयाचे प्रत्युष कॉटन ग्रीनची ऑर्डर असेल, लक्ष द्या, सगळ्यात धमाकेदार ऑफर तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय. जर 1,000 रुपयाची तुमची प्रत्युष कॉटन ग्रीनची ऑर्डर असेल, ज्या सॅनिटरी पॅडची किंमत 70 रुपये आहे, ते सॅनिटरी पॅड प्रत्युषच्या प्रत्येक महिलेला एक्सेल साईजचं मिळणार आहे फक्त 50 रुपये. कुणाच्याच दम नाहीये कॉटनचा प्युअर ऑर्गॅनिक सॅनिटरी पॅड 50 रुपयाला देणं. कोणामध्ये दम नाहीये, अख्ख्या हिंदुस्थानात कोणामध्ये दम नाहीये. आज तुम्हाला आम्ही देतो, 50 रुपयाला घ्या, 60 रुपयाला विका, 70 रुपयाला विका, काही प्रॉब्लेम नाही. काहीच कस्टमर एकदा घेईल, रिझल्ट बघेल, पुढच्या वेळी म्हणेल ताई मला ते सॅनिटरी पॅड द्या ना. काहीच तिथून तुमच्या बिझनेसची सुरुवात होईल. सॅनिटरी पॅड घ्यायला सुरुवात झाली, ऑटोमॅटिकली ती म्हणेल ताई तुमच्या सॅनिटरी पॅड भारी आहे, अहो तुम्ही ड्रेस नाही भारी काढलाय, ड्रेस द्या. त्या ड्रेस पासून सुरुवात साडीपर्यंत जाईल. अहो दिवाळीपर्यंत एकदा तर साडी घेईल. राहुल ब्रदरने एवढं तरी डोकं आहे की दिवाळीपर्यंत प्रत्युष मध्ये एक तरी अशी साडी आणणार जी भारतात नाही मिळणार, तर प्रत्युष मध्ये मिळणार. त्यामुळं जर 1,000 रुपयाची सॅनिटरी पॅडची ऑर्डर असेल तर तुम्हाला एक्सेल साईजचं 70 रुपयाचं सॅनिटरी पॅड मिळणार आहे डायरेक्टली 50 रुपयाला, आणि डबल एक्सेलचं 90 रुपयाचं सॅनिटरी पॅड तुम्हाला मिळणार आहे फक्त 70 रुपयाला. फक्त 1,000 रुपयाची ऑर्डर तुम्हाला करायची आहे. आणि एवढंच नाही बर का, याच्यावरती पण तुम्हाला मिळणार आहे एक लकी ड्रॉ कुपन टोटली फ्री. सॅनिटरी पॅड घ्या तरी पण लकी ड्रॉ कुपन मिळणारच आहे. साडी घेतली तरी लकी ड्रॉ कुपन आहे, ड्रेस घेतलं तर लकी ड्रॉ कुपन आहे, ज्वेलरी घेतली तर लकी ड्रॉ कुपन आहे. काय नाही घेतलं तर तोंड बघायचं, बाकी काय नाही. हे बघा, तुम्ही काय नाही केलं तरी कंपनीचं काय थांबणार नाही, कंपनी चालणार आहे, डिस्ट्रीब्युटर चालणार आहे, लोक काम करणार आहेत. कंपनी लोकांना भरभरून दिलंय, जीव तोडून दिलंय. प्रामाणिकपणे काम करा. माझी देवा, मी खरं सांगतो, मी संध्याकाळच्या वेळी मी लास्ट एकच मेसेज दिला थांबेल. तुमच्या फायद्यासाठी राहुल ब्रदर काहीही करायला तयार आहे. आजपर्यंत केलंय, आताही करतोय आणि पुढे करत राहणार. या ऑफरचा सगळ्यांनी मोठ्या संख्येने फायदा घ्या, बेनिफिट घ्या. आणि त्यामुळं मला तुमच्या सगळ्यांकडनं एक कमिटमेंट पाहिजे, एक कमिटमेंट पाहिजे. हॅलो, एक कमिटमेंट माझ्यासाठी कराल? एक कमिटमेंट. जवळपास 3,000 लोक आहेत आता आपल्यासोबत. एक कमिटमेंट. येत्या 14 तारखेला, उद्या 13 तारीख आहे, येत्या 14 तारखेला सकाळी उठल्यानंतर जर सगळ्यात पहिलं काम काय असेल प्रत्युषच्या प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचं, तर 1,000 रुपयाची पहिली ऑर्डर घेणं आणि लकी ड्रॉ मध्ये पहिल्यांदा पहिलं कुपन टाकणं. किती लोक तयार आहेत? पहिलं लकी ड्रॉ मध्ये स्वतःचं कुपन टाकायला, की स्वतः मध्ये तुम्हाला सेल करायचे प्रोडक्ट. 1,000 तुम्ही सॅनिटरी पॅड घ्या, तुम्ही ड्रेस मध्ये करा, तुम्ही ज्वेलरी मध्ये करा, तुम्ही साडी मध्ये करा, कुठेही करा. एक कुपन, पहिलं कुपन सकाळी उठल्यानंतर कुठल्याही प्रत्युषच्या महाराष्ट्रातल्या स्टोअरला तुम्ही टाकू शकता. किती लोक तयार आहेत? एक ऑनलाईन ऑर्डर 1,000 रुपयाची तुम्हाला टाकायची.
एक ऑर्डर 14 तारखेला सकाळी 8 वाजता आपण सगळ्यांनी मिळून ऑल प्रत्युष परिवाराने मिळून हा दिवस सेलिब्रेट करायचा आहे. कारण प्रत्युषने पहिल्यांदा एवढ्या मोठ्या ऑफर भरभरून दिलेल्या आहेत. होम शॉपिंगला पण ऑफर आहे, मेगा स्टोअरला पण ऑफर आहे, डिस्ट्रीब्युटरला पण ऑफर आहे, सॅनिटरी पॅडवर पण ऑफर आहे, ड्रेसवर पण ऑफर आहे, सगळ्यांवर ऑफर आहे. तुम्हाला सगळ्यांना एक कमिटमेंट देऊन आज थांबायचंय. 3,000 लोक आपल्यासोबत आहेत. सगळ्यांनी एक कमिटमेंट की काही पण करेल येत्या 14 तारखेला सगळ्यात पहिली ऑर्डर माझी पडेल. आणि ती ऑर्डर टाकल्यानंतर काय करायचंय, तुम्हाला ग्रुपवरती ती ऑर्डर पेड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनशॉट टाकायचा आहे की माझी सगळ्यात पहिली ऑर्डर झाली. मी तुम्हाला देवा शपथ सांगतो, जे जे लोक करणार आहेत ना, माझा शब्द आहे 30 तारखेपर्यंत शब्द आहे तुमच्या प्रत्येकाचे 10,000 तरी ऑर्डर कमीत कमी झालेले असतील. तुमची एक ऑर्डर पॉझिटिव्हली सुरुवात करा. सो सुरुवात करून बघा. माझ्याकडनं सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. ज्यांनी मेगा स्टोअर साठी जे विचार करतात, बिंदास मेगा स्टोअरचा प्लॅन करा. होम शॉपिंग साठी जे प्लॅन करतायत, बिंदास होम शॉपिंग साठी प्लॅन करा. ज्यांना होम शॉपिंग शक्य नाही, मेगा स्टोअर शक्य नाही, त्यांनी 5,000च्या ऑफरचा फायदा घ्या. आणि ज्यांना काही शक्य नाही त्यांनी 1,000च्या लकी ड्रॉचा फायदा घ्या. आणि सगळ्यांनी या पूर्ण प्रवाहामध्ये सगळ्यांनी स्वतःला झोकून द्या. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. भेटूया येत्या 15 ऑगस्टला सकाळी ठीक 10:30 वाजता कोल्हापूरमध्ये.